कर घरा विराम और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते का ही खाता जब तू अपना भूला न होता। अंतर्यामी जानत साचा ऊपर एक मन में बाचा। ऐसा कर घरा विराम और धंधा सब छोड़ ही काम। तो कया प्रभु देश विशेष बरिया खाली नहीं देश। ऐसा कर घरा विराम और धंधा सब छोड़ ही काम। विठला विठला ऐसा कर घरा विराम और धंधा सब छोड़ ही काम। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हिंदुस्थानी प्रकरणातला अभंग आहे। माणसं म्हणतात लोक त्या काळात शिकले नाही महाराज हिंदी बोलत होते। हिंदी जिथं आपली शिकून हेलपाटे खाते भाग्या भाग्यान दबकन पड्या म्हणते। अजून आपल्या लोकांचा मेळ लागत नाही। त्याची हिंदी पाहा लागते बाबा। तेच सोडा हे खरे हिंदी। आता आपल्या इकडे हिंदी कोणी मुस्लिम समाजात बोलते की नाही, त्याची ती हिंदी लयच मस्त आहे। क्या राजा बताया तेरे को बाबा सुनीच नाही रहा सुनी। अरे काय रयान काय सुनीच। अशा दुर्गम काळामध्ये किमान आपल्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेऊन तिथल्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। जगद्गुरु तुकोबराय मी तर म्हणतो ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी इंग्रजीत लिहिली असती। तुम्हाला काही डाऊट आहे काय? मला नाही डाऊट, पण यायला समजली नसती म्हणून नाही। मराठीतच तर हेलपाटे खाणं चालू आहे, इंग्रजीत तर बेकारच काम राहिलं असतं। संत प्रगल्भ असतात। परमात्मा जसा वावदूत आहे तसे संत सुद्धा वावदूत आहेत, ज्यांना सगळं कळतं। आणि तुकोबरायांनी अस्खलित कबीरांना लाजवेल अशी हिंदुस्थानी त्या काळातली हिंदी तिची रचना केली। म्हणजे आपल्या लक्षात येईल संत भगवत भक्त हे बिचारे नसतात, आहे की नाही? आपल्या लोकांनी दोन गोष्टी केल्या संतांच्या बाबतीत, एक बिचारे आणि एक म्हणजे अपंग मजबूर। म्हणजे एखाद्या महाराजाचा चुकून जर कोपरा लागला ना गाडीचा, अरे रे 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 रे, त्याच्या 2-4 पिढ्याचा तो उद्धार समजत नाही काय? टिक्का म्हणजे टिक्का लावल्यावर तुमचा हा कोपराही लागला पाहिजे। ज्याच्या कपाळाला टिक्का नाही त्याला हे सगळे ठेके दिले आहेत बुवा। म्हणजे आम्ही उडवीन कट मारीन इकून घालीन तिकून तुमच्या कपाळाला टिक्का आहे म्हणजे तुम्ही मजबूर आहात, आहे की नाही? बिचारे अजूनही लहानच दिसतात, लहानपणापासून ते लहानच आहेत। ते गातात तर अजूनही काही मावशा म्हणत असतील, पाय माय बिचार लेकरू। लेकराले 2-3 लेकर आहेत, एकच आहे काय? मला काही माहित नाही, पण मी आणलो असतात बुवा, मी अंदाजे दिला। पण लेकराला लेकरू आहे तरी काय म्हणतात पाय माय बिचार। म्हणजे एकदा आमच्या लोकांनी बिचारी केलं। आता तरी बरं आहे, नाही तर प्रत्येक गावात 2-3 मोकार पाटील सुटलेले असतात। मोकार घेणं नाही देणं। कोणता बुवा आहे रे तो? काय नाही, मुठभर तंबाखू खाऊन चुना लावण्यात जीवन गेलं। कोणाचा रात्री त्याला सांगतो बरं आपल्या वाड्यावर ओरी किंवा वाड्यावर तू निळू फुले आहेस का? याल काय हरकत नाही, पण तू निळू फुले असतात आलो असतो। समाजाने इतका भ्रम पैदा केला आणि एक शालीनता मला नेहमी वाटत राहतं। एखाद्या माणसाने तुकाराम महाराजांना काठीने मारलं, हा मारणाऱ्याचा पुरुषार्थ नाही, त्यांनी सहन केला हा त्यांचा पुरुषार्थ आहे। पण मारत असताना ज्यांनी पाहिलं
ते बिनपुरुषार्थी होते, एवढं त्यातून सिद्ध होते. देहू सारख्या गावात जिथं आताही तिथं माणसं स्वतःच्या पुढे पै असं लावतात. तुम्ही आळंदी देहू परिसरात जा, तुम्हाला गटेच्या गटेच लेकरं दिसतात, गुडगुडीत पार्लेजीची लेकरं पुढ्यावरची. कोणचा पोरगा पा असा बसेल गालाचा दिसतच नाही. आपल्या इकडचे पा अरे दुष्काळी बोकड, पाठ बारीक, डोळे 2 किलोमीटर खोल गेले. तिकडचे लेकरं पहा तुम्ही, अगं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाणे खाणे आणि खाणे, सकाळी खाणे, दुपारी खाणे, संध्याकाळी खाणे, थट्ट आहे तसं. ते पै लावतात. आणि त्या काळात एखादा मंबाजी महाराजांसारखा बुवासारखा एखादा माणूस जर जगद्गुरूंच्या अंगावर काठी घेऊन जात असेल, त्याने मारलं त्याचं जाऊ द्या हो. तुकाराम महाराजांनी मार पचवला. असा आहे, मार देणाऱ्यापेक्षा पचवणारा मोठा असतो. आणि नियम असा आहे, दुसऱ्यानं जे दिलं तेच परत आपण दिलं पाहिजे का, आहे की नाही? मोठ्या माणसाचे विचार मोठे असतात. मग त्या काळात लोकांनी ठरवलं साधू म्हणजे द्या टोले. महाराजांच्या अंगावर थुंकला. आपण प्रमाण घेऊन म्हणत असतो यौवन अंगावरी थुंकला, त्या काळात त्याचा दात पडायला कोणी नाही सापडला. हे मी जोडलं. हे आपल्या लोकांचा पुरुषार्थ नाही आहे आणि त्यांनी डोक्यात धरलं तेव्हापासून. पण साधू किती प्रगल्भ असतो त्याचं हे उदाहरण आहे. तुकाराम महाराज हिंदीत अभंग रचना करतात आणि उपदेश देतात की बाबा असं काहीतरी घर, असं काहीतरी कर, तुझ्या घराला राम येतील. आणि घरी राम यावं यासाठी काय करावं लागेल, बाकीच्या उचापती सोडा लागते. म्हणजे सरळ सरळ और धंदा सब छोडे काम, ग्रामीण भाषेत बाकीच्या उचापती सगळ्या सोडा लागतील. हा वाढदिवस आहे, गावाचा भाऊ काय असं लिहिलं असतं ते, वाढदिवस आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावात, ह्या उचापती याला रिकामी कामं म्हणतात. हा त्याच्या लग्नात बुंदीवाडाला आपण गेलो ते रिकामे कामं आहेत. और धंदा, हा बाकी रिकामे काम आहे. म्हणजे वर नाही आपल्या लग्नात गेलंच पाहिजे, काही काम नाही, लागते लग्न. मग कवटावर पत्रिका आहे सालच्या, मी कोणाच्याच लग्नात जात नाही, गेलो तो चुकून एखाद्याच्या गेलो तरी मला काही असं कोणी म्हणलं नाही अजून तो येत नाही त्याला पाठवू नका, दुसऱ्या वर्षी तेवढ्याच येतात. रिकाम काम आहे ते. राम पाहिजे मग हे बाकीचे रिकामे कामं सोडा लागते. तुम्ही म्हणसान आपल्या घरच्या लग्नात कोणी येते, कोणी येते, पंगत ठेवा, लोक आपोआप येतात. त्याच्यात फक्त लिहा डब्याची सोय आहे, तेही गावातले येतात, डबे घेऊन जातात. हा डबे नसले तर तुमच्या घरचे नेतील पण नेतात. हा फक्त माहीत पाहिजे लोकांना इथं जेवण आहे. पहिलेच्या काळ बरोबर होता, आता तर लोक नाही सुटल्यासारखेच करून राहिलं. कायच करावं काय सांग. लोक म्हणतात एवढा काळ बदलला, काही काळ बदलला नाही. जेवढा काळ बदलत चालला तसा भिकारचोट लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढवली. काही ताल कमी होईना. कोणीतरी म्हणलं होतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे, म्हणलं हे घेतल्यावर तरी सुधरतील नाही. तसंच काय करा. मी म्हणलं सायगड्या आता गंमत अशी झाली का गद्याला घोड्याचे कपडे शिवल्यासारखा कार्यक्रम होऊन राहिला. हा तसंच आहे नाही तर काय. बाकीचे कामधंदे सोडून द्या, ज्याला राम पाहिजे त्याला, हे ज्याला पाहिजे त्याला हे मी नंतर बोलेल तो कोण आहे तो. हा आणि मग त्याला सांगितलं इतने गोते काय खाता. गोता हा शब्द जेव्हा मनुष्य पाण्यात पडतो त्यावेळेला तो पुन्हा वर निघतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा वर निघतो, पुन्हा खाली जातो, त्याला म्हणतात गोता खाली. किंवा एखाद्या भोवऱ्यात एखादा माणूस सापडला की तो तसा गर फिरत राहतो, खालीवर तिथेच फिरतो. तसा आपण सुद्धा जन्म मरणाच्या भोवऱ्यात सारखी गटांगळी खाणे आहे. त्याला म्हणतात इतक्या गटांगळ्या का खातोस. याचं कारण माहिती आहे काय, तू आपलं विसरला. मग माणसं म्हणले आम्ही नाही आम्ही तर देवाला काय म्हणता तुम्ही. बाबा शेगावची वारी चालू आहे. शेगाव आम्ही काय साधे भावी बाबा, शेगावची वारी, झेंडे, साऊंड सिस्टीम, समोसे, लल्लंदा ढाबा, दिंडीचं मुक्काम लल्लंदा ढाबा. हे काय करा घोर आहे सर. कुठेही थांबू राहिले आणि तिकून चालत यायचं.
एखादा टिक्क्यावाला माणूस दिसला की त्याच्याकडे जाय, शेगावला चाललो होतो, चहा घ्यायचा आहे. 1500 बंद झाले काय का तू चालू करू आता? तू शेगाव जायचं होतं, दिले ना 1500. हां, 500 तुया घ्यायचे, 1000 बायकोल ठेवायचे, मग वारी करून यायचे. सर गजब चाललं ना, गजब गजब. हा, दिंडीन लोटणं काय म्हणतो, कारण त्याच्यात बेसिकच नाही दिसायला लागलं पाहिजे. नाही ना, त्याच्यात मला ती श्रद्धा दिसायला लागली, ती वेळी श्रद्धा. ना जाण्याचा क्रम, ना येण्याचा क्रम, ना भजनाचा क्रम, ना कशातच काही ताळमेळ नाही. बस या गावची निघाली म्हणून त्या गावची, हे आमच्या गावाच्या 25 बाया जातात, हरिपाठ पाठ नाही. रस्त्यानं गाणे सुरूच आहे, दूध घ्या दूध घ्या, दूध घ्या दूध घ्या, दही घ्या दही घ्या, जर्सी जनाई बाई जर्सी. मग आणलं काय चालले त्याला, ना भजन नाही, ना ताल नाही, ना तंबोरा नाही, काय नाही. जाय जाय जाय, मला बाई जायचं शेगाव, इथंच मर, जाऊ नको, ऊन आहे, 46 तापमान आहे. हे सगळं आपण विसरलो. लोक म्हणतात आम्ही देव करतो देव करतो देव करतो. महाराज म्हणले, अरे वेड्या माणसा, अंतर्यामी जाणत साचा. तुला काय वाटतं, तुला जो देव करतो हा तुला माहित आहे, पण तुझ्या आतमध्ये बसलेला आहे त्याला सगळं माहित आहे तू काय चालू आहे की नाही. ऊपर एक मन में वाचा. अरे आज माय 200 पक्के झाले. विठ्ठल विठ्ठल पाकिटही संगत आणलं. म्हणलं आता जमलं रे बा, आता जमलं. पाकिटही आज म्हणलं मोठं आहे. हा, कसे आले तुम्ही? एवढं दुरून हारला जीवा. हा हा, अमोल भाऊची मेहरबानी. हे फायदा आहे पहा, अमोल भाऊजान आले. पूर्व पदावर येतो. महाराज म्हणले, अरे तुझं जे चालू आहे ते जरी तुला खरं वाटत असेल तर तुझ्या आतमध्ये बसलेला तर खोटा बोलत नाही ना. आतमध्ये बसलेला आहे आणि तो आतमध्ये बसलेला बरोबर सांगतो काय चाललं. आपली गाडी ट्रॅकवर चालली, लोक किती चांगलं म्हणले ना हो आपल्याला माहित असते. लोक काय, लोक म्हणजे बाबा गजब चाललं, गजब. काय बा शांताबाई भजन करते आमच्या बाजूवर. मी लहानपणी तबला वाजवतो, टाक्की नाकी टाक्की नाकी. गावात आमच्या गावात भजन आल्या बाय, चुकून गणपतीच्या भजना झाल्या. मग तबला चांगला वाजव. त्या काळात स्पर्धे बिर्दीवर जाऊ. मग ती भजन चांगलं, यंग पोरं सगळे भजन रंगलं. कोणाला कळ सुचले काय माहिती ते म्हणे, काकू म्हणणं भजन. मी म्हणलं राहू दे बरं, राहू दे राजे, तुला नाही माझं हिनं लावलं भजन. म्हणलं मी वाजवाला, गणपती आना गणपती, रिद्धी सिद्धी आना रिद्धी सिद्धी, अन शंकर याना शंकर या, कार्तिक या. म्हणलं ओ बाई थांब ना, जागा पहिलेच कमी आहे. तू एवढ्या दूरचे धरून आणा लागली, हे बसवाव कुठं. पर याच्या घरी पंगत नाही आणि तर चहावर भागवते, यातला एकही चहावाला नाही. आणि पुढे टीप सद्गुरु माने, कोणता म्हणे माहित नाही. हा सद्गुरु होय कोण माहित नाही. पण काय त्याला, अरे चाललंय आपलं, पण ते योग्य आहे का नाही आहे माहीत आहे का. महाराज म्हणले, अरे तू चालला ट्रॅकने, पण तुझ्या हात बसलेलं सगळं माहिती. मग लोक म्हणले, ठीक आहे महाराज, आम्ही राम आणू, पण आता अयोध्येत राम कुठे आहे हो, तो त्रेतायुगात झाला. महाराज म्हणले, वेळ आहेस तू काय या प्रभू देश विदेश. म्हणले तू भारतात म्हणतात, ते म्हणले विदेशातही आहे. ते विदेशात हो, तेला माहित हो. आता विदेशात राम आहे. प्रधानमंत्री थायलंडला गेले होते आणि थाई भाषेतलं रामायण त्यांना काय केलं, गिफ्ट केलं. याचा अर्थ असा आहे, तू काय या प्रभू देश. बरं ते जाऊ द्या. जगातलं सगळ्यात मोठं जंगल आहे ॲमेझॉनचं जंगल. ते जंगल म्हणजे आपलं पाणी बिनी जीवन सगळं त्याच्याच भरोशावर आहे. ते जंगल संपलं का मग आपल्या कंसातलं पाटील हे शब्द गेला. मग काही नाही, रोजगार हमी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही, काम कमी पगाराची हमी. ते जंगल आहे म्हणून बरं चाललं. वैज्ञानवादी म्हणतात ते जंगल हळूहळू संपत चाललं.
सहारा वाळवंटातली माती तिथं येते, त्याची धूप तयार होते, त्याच्यावर ढग तयार होतात, त्याचं पाणी बनतं, ते इकडे तिकडे जातं. म्हणजे एवढं महत्वाचं. आणि आजही त्या जंगलामध्ये आदिवासी समाज राहतो. आणि त्या आदिवासी समाज संध्याकाळी ते अजून मुख्य प्रवाहात आले नाही, त्याच्याकडं लाईट नाही, असा माहीत तर नाही, ते काहीच माहीत नाही. तर त्या सगळे कबिल्याने राहतात ते लोक. आणि मग संध्याकाळ झाली का त्या देवाच्या पुढे उभी राहतात, लाल रंगाचा देव, आणि त्याच्या पुढे टेंबे पिटून म्हणतात, झिंगालाला झिंगालाला हो हो, अरे झिंगालाला झिंगालाला हो हो. रातभर ती बाजू डुम्मुक डुम्मुक. म्हणजे तिकडे सुद्धा देव, तुकया प्रभू देश विदेश. पुढे जाऊन सांगितलं, भरया खाली नाही लेश, अशा अर्थाचा अभंग आहे. विठाला सालाबादाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा. जालन्याचे बाबा आहेत, त्यांच्या शास्त्री बाबांच्या मुखातून तुम्ही भागवताची कथा ऐकता. कथा मंदिरात होत असेल. आणि पुरुष वर्ग जास्त आहेत, तशी अपेक्षा कमीच आहे. सीझन IPLचा आहे. तर मी गाडीत बसलो होतो, तर आमचा विलास पाटील म्हणे मोबाईल असा कोपऱ्यात धरून ठेवा. तर या गावात येईपर्यंत जलालाबादपर्यंत मोबाईल असा धरला होता. मग तोच गाडी चालून मला विचारे, शिक्षकोनं मारला. म्हणजे मला असं वाटत होतं का मी तिथं कॉमेंट्री चालू आहे, हा विचार शिक्षकोनं. मग मी त्याला म्हणायचो, विराट कोहली. मग त्याला हो शिक्षक कोण आहे, पडिकाल. हा बरोबर, व्यवस्थित सांगा काय आहे. म्हणजे अशा दुर्गम काळात आपण इथं बसलो. हा जे नवीन आता ज्याला हे जग नवीन वाटते, असे नवीन रक्ताचे लोक सध्या TV पुढे आहेत. हा पण तुमच्या गावात एवढे माणसं आहेत, पण गाव माणसाची चालती आहे. मी ज्या गावातून आलो त्या गावात बायाच बाया, एवढ्या बाया बसायच्या, माणसं कोपऱ्या कोपऱ्याला. एक दिवस काय झालं, मी गेलो रात्री कीर्तनाला, कथा होती 9 वाजता. म्हणलं मी येतो 9:30 पर्यंत. 7:30 ते 8:30 कीर्तन करून मी निघालो होतो. प्रत्येक घरातला माणूस असा दारात बसला होता. मग मी म्हणलं बरोबर आहे गड्या, बाईनं माणसं घर राखासाठी ठेवते, तुमच्या इकडे असं नाही. हा येईल त्याची संख्या, ही मधात राहिलं होईल काल्यापर्यंत भरून येईल. काल्यात दिवशी मस्त भरेल, पण काला इथं नसेल, मंदिरात असेल. परत उन्हाचा हा ऊन लई ऊन आहे यावर्षी, बाहेर नको. संतू भाऊ बाहेर जात जेवण नाही, तुला असं सांचं इकडे बरं आहे. 12 वाजता तू उद्योगी दिसून राहिला मला. नुसतं खाली जागा तपासून 7-12 नावानं करतं. खाली जागा तपास नाही, मोठं झाल्यावर. कोणाची आहे, सोपान काका काळकंडी, उतरू आपल्या नावात. डेअरिंग आहे ना, त्याच्या जोड वटर जाऊन बसला. ते लक्ष ठेवायला तुमच्यावर पेशल, कोणाचा टाळ चुकला. हा उन्हात जात जाऊन या, लय ऊन आहे आता. आणि आज अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतला. गुरुजींच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आज्ञेने इथं येण्याचा योग आला. आणि तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा त्या निमित्ताने योग आला. तुकोबारायांचा हा अभंग जो आहे ना, हा सगळ्यांसाठीचा उपदेश नाही. संत व्यक्ती त्याची कुवत पाहून उपदेश करत असतात. लहान लेकरू आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही म्हणता ते, त्याला जर आपण म्हणलं बाबू 5-6 महिन्याचा आहे आणि गोष्टी करते आजी संग, मग ती म्हणले वा गोष्टी करते हो, पूर्णाची पोळी आणि जराशी दुधात भिजवून खाऊ घालते आणि पातळ पातळ नाही. त्याचा कार्यक्रम होईल संध्याकाळपर्यंत. हा ते हातापायाचे गोळे करून आजी आजी आजी, शेवटी सत्यानाश केला म्हणून निघून गेले. अरे जे साया शिस्तन्य न सेवी, ते पक्वान्य केवी जेवी. अरे ज्याला 2 घोट दूध पचवासाठी प्रयत्न करावे लागतात, त्याला जर तुम्ही म्हणलं तसं एकदम आता मला सांगा, एकदमच माणूस असा म्हणजे
आणि त्याच्याजवळ ब्रह्मव्यापक आहे. मग ब्रह्मव्यापक आहे. पुढे अरे परमात्मा ओतप्रोत भरलाय. मग आणि सगळं झालं. त्याला घेऊन ये माझं. त्याला कोण आहे तो त्याला घेऊन या. त्याला तू ये ओ कोणतं ब्रह्मन काय काय त्याला काही उपदेश त्याची कॅटेगरी आहे का समजायची. अरे त्याला जर तू म्हणलं ना की उद्यापासून पेनं सोडून द्या लागते. हो तुम्ही सोडायचं म्हणलं का तो काय म्हणते म्हणजे सोडत नाही. हरिमुखे हरिमुख पुण्याची गण कोण करी त्याच्या लयीत त्याला म्हणत आहे हे मायावी पाठ. हे काही नवीन नाही. आणि ते तुम्ही त्याला उपदेश काय करसाल. त्याला ब्रह्म सांगसाल. नाही त्याला काय सांगावं लागेल. त्याला ब्रह्म नाही सांग. त्याला सांगावं लागेल लेकरं उघड्यावर पडले, बायकोच्या अंगावर कपडा नाही, घरात दाना नाही, मरशील हराम मौतीनं सुधरून घे. हा उपदेश त्याचा. तुम्ही जर त्याला म्हणत पंढरीला जाऊ, चला कळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळं, मग पुढे काय त्याचा काय संबंध त्याच्याशी. त्याचा उपदेश वेगळा आणि नामधारकाला उपदेश वेगळा आहे. एक वाक्य आहे, अजगर करे ना चाकरी, पंची करे ना काम, कहे तमन सुख सुनबाई व्यारे सबके दाता राम. याचा अर्थ कोण घ्या. गृहस्थी लोकांनी अजगर करे ना चाकरी, पंची करे ना काम, मग काय माती खाऊ. अरे हे ब्रह्मचारी संन्यासाला म्हटलेलं वाक्य आहे. त्याला सांगितलं तू टेन्शन नको घेऊ. नाही नाही. अरे कधी अजगर ड्युटीवर गेलेला पाहिला का तुम्ही. तब्येत कमी आहे का त्याची. नाही ना. आमचंही तसंच आहे. माझ्यासारखं एखादं दिसते सुकडी बोंबील. नाही तर म्हणतात धर्मशाळेचं गेट आणि महाराजाचं पोट दोन्ही मोठे पाहिजे. महाराज जेवढा मोठ्या घेरदार पोटाचा, घरी खाली आठवण त्याचा आनंदच काही वेगळा. काही काही असे डेअरीवर हात ठेवून काय म्हणतात तुकाराम महाराज. काय नाही म्हणत, फक्त ढेरी कमी करणार. त्याला सांगितलं तू काळजी नको करू. का आजगर कोणाची नोकरी करते का. पाखरं कधी कामाला गेलेला दिसले का तुम्हाला. नाही. तशी साधूने चिंता करू नये. नाही नाही. राम अपने बंदो की सदा करता निगेवानी, नया मंजर, नई हवा, नया बिस्तर, नया खाना और नया पाणी. काय चिंता करायची. हो आपण ज्यांच्या घरी जातो त्याच्यात जायच्या अगोदर ते लोक चेक करतात कूलरमध्ये पाणी आहे का नाही आहे. मग आपण काय चिंता करायची. हे साधूला सांगितलं तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तू खेद करू नको, फक्त रस्त्याने निघ. आणि ग्रहस्थ्याला तसं नाही सांगितलं. त्याला सांगितलं सुखे करावा संसार, ही पळवाट आहे. विवाह ही पळवाट आहे. आपत्कालीन मार्ग आहे बरं का. तो आपत्कालीन मार्ग म्हणजे एसटीत बसतो आपण, लालपरी असा कट मारते ती आणि ब्रेक मारता ती लालपरी. त्या लालपरीला एक गेट असते, तिचं लिहिलेलं असते आपत्कालीन मार्ग, संकटकाळी निघण्याचा, एमर्जन्सी एक्झिट. तो रस्ता आहे. नाही तर पंचायत झाली असती, सगळी गेली असती हिमालय. ना 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 ना. मग तर सगळी संस्कृती काय, सगळी मानवजात नष्ट झाली. माणसात आणि ढोरात काही अंतरच राहिलं नसतं. मग ते करत नाही म्हणून त्याला सांगावं लागलं अरे काम करू, त्रास देतात, ती भोग आणि पुढे जा. तर त्याच्यावर मन नाही भरलं. आपल्या लोकांनी नवीन काढलं. त्याच्यात लग्न झालं की गोव्याला जा लागते. गोवा तीर्थक्षेत्र आहे का. जुने लोक तीर्थावर जात बायको घेऊन. नाही मला गोव्याला जा लागते. एक जण म्हणजे नाही नाही मला कधी तिकडे जाते दुबईला. मॅम त्याच्यापेक्षा एक काम करू अफगाणिस्तानात जायचं. तर तिथं काय म्हणलं बामगोय. आठवण तर राहील तू आल्या करायला घरी आल्यावर आपण बामगोय फोडलो तिथं गेलो होतो. त्याला सांगावं लागलं सुखी कर संसार. सुखात संसार झाला कोणाचा. तुम्ही इतके बसलेले आहे. कोणा सुखात संसार झाला असेल तर तो समजायचं की बस त्याचा जन्म संसारासाठीच झाला. एकदा पांडुरंग बाबा घोलेंचं कीर्तन होतं जुन्नरमध्ये. ती सहज म्हणले या संसारात कोण सुखी झालं सांगा बरं.
ती पुढे बसली होती. बाबा तुम्ही सांगा. ती म्हणे मी सुखी झालो म्हणे, घाला माळ यायच्या गळ्यात. ही सुखी आहे, कारण प्रपंचात कोणी सुखी झाला नाही. तो प्रपंच त्याला त्या भोवऱ्यात गटांगळ्याच खायला लावतो. पण किमान एवढी भोंड गेली निघून, त्याला भोंड जिरणे म्हणतात, की जाग्यावर येईल म्हणूनचा आपत्कालीन मार्ग आहे. दोनच प्रमाण सापडतील तुम्हाला. ते एकच, सानंदम सदनम सुखम सुतच्च सुतीये कांता मृदुभाषिनी. एखादा श्लोक. सन्मित्रम सुधनम सुयशस्य कीर्ती आज्ञा परासेवका अतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संग उपासतैहि सततम धन्य हो गृहस्थाश्रम. एखादं प्रमाण म्हणजे तिथंही त्याचे साधू आणलाच. गृहस्थी जीवनातही आणून काय कुठं ठेवलं? साधो संग उपासतैहि सततम. असा असेल तर तो गृहस्थ आश्रम काय आहे? धन्य आहे. नाही तर मग बाजार कोणचा आहे, काळी पिशवी हातातच आहे, पाणी आटलं नदीनं, टायर पेटून दिसलेच, डुर्रा डुर्रा, वावरात गेले बसले तिसराच्या मागे धाव. हा धन्य ग्रस्त आश्रम आहे का? नद्यातल्या खेकडे धरा. डोबीत आहेत काही लोक, डोबा आटल्यावर डोबीत आहेत. डोबीत तिकडेच जायचं, त्या डोबीत पाणी असं असं केलं का त्या डब्यात टाकले की चालले डब्बा घरी घेऊन. हा ठीक आहे. शेवटी प्रपंचाचा शेवट कुठे गेला? तुम्ही बरोबर आहे का? प्रपंचाचा शेवट कुठे गेला? साधू संग उपासतैहि सततम. सतत साधू संघामध्ये आहे, तो गृहस्थाश्रम धर्म आहे. आता असा आहे, तुम्हाला सांगतो, गंमत अशी आहे ना, गृहस्थ आश्रमामध्ये शेवटी हा सगळा श्लोक पाहिला तर याच्यात शेवटी समाधानच सांगितलं. समाधान काय? हो, सगळ्यांचाच प्रपंच, दोन प्रकारचे प्रपंच याच्यात गुरफटले, एक गरीबाचा आणि एक श्रीमंताचा. अरे घरात माणसं भरपूर आहेत, खायला कमी आहे, पण एक एकाने जेवला पाहिजे म्हणून. बघा बरं आईची भूमिका कशी असते. पूर्वीच्या काळात खाण नसायचं. मा हे लेकरं आता म्हणतात की नाही, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? रताळ्यात तुला जन्माला घातलं, हेच नाही केलं. अजून काय करा रे? भाकर चाका एवढी होती त्या काळात. हा, लोक भाकरीसाठी साल साल गाण राहायचे नाही. लोक तुम्ही, अरे ते जगले आणि तुम्हाला जगवलं, हेच लय मोठी आहे. आजचा माणूस त्या काळात असता का नाही फाशा लावून मेले असते. आज फाशी लावून मराचा काळ आहे का? हे सरे शेतकरी आत्महत्या करतात, यायला माझा प्रश्न आहे, हा काळ आहे? अरे या काळात तर जगणं सोपं आहे. 5 आणि 6 लाख रुपये कर्ज म्हणजे काहीच नाही, फक्त माणूस प्रयत्नशील पाहिजे. अरे गाई म्हशीचं शेण इकलं सालचं तर 1-2 लाखात जाते. फक्त याच्या खतावरचे त्याच्या खतावरचे 4 वाजता जाऊन आणा लागतं. हे काय काळ आहे का मराचा? त्या काळातले लोक मग ते रात्र झाली का जो कामाचं लेकरू असायचं ना, ते दुसऱ्याच्या घरी सालान जायचे. हे तर पैलवान खाऊन घ्यायचे सगळे, पण ते उशिरा येत होतं. आणि घरात सगळे जेवल्यावर भाकरीला पीठ नाही, उद्या सकाळी मग तिनं 2 भाकरी लावून ठेवायच्या. त्या पोराला म्हणत जेव जेव बाबू. आणि शेवटी म्हणायचे सगळं झाल्यावर, ते पोरगा जेवल्यावर त्याच्या लक्षात यायचं बुडी नाही जेवली काय? मग ते आई तू जेवली नाही काय? तर आई म्हणायची मी लय उशिरा जेवली होती, दुपारी 4 वाजता जेवली, मला काय आता भूक नाही. तिला भूक होती. हा, पण आपल्या पोरांच्या चेहऱ्यावरच्या समाधानासाठी आपली भूक एका तांब्यात भागवली होती. ती हीच घराची श्रीमंती. हा, तुम्हाला काय वाटते? बम बपो बुजबुज पैसान घरात, आणि त्या सुनान, ही श्रीमंती. ती झटकेन बापा तो स्ट्रेन मिले सूर मेरा तुम्हाला. आणि हे नवीनच सोंग आता चाललं, देव पाणी. काय ही श्रीमंती आहे? हा वाय याला आव म्हणतात. घर ते मी नेहमी म्हणत असतो, ज्या घरातले आईवडिलाच्या, म्हाताऱ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे आणि ज्या घरच्या मुली आणि सुना मस्त गप्पा करत असेल, तर समजावं या घरातलं वातावरण प्रसन्न आहे. नाही तर सुनान मुली या दोघांची शिखर वार्ता आहे. नाही हे शिखर वार्ता संमेलन. जसं पाकिस्तानात जायच्या अगोदर अटल बिहारीने कबूतर उडवले होते आणि त्यानं ते संध्याकाळी त्याची चटणी केली होती, तसंच आहे ते. सून तिची काय म्हणतात ते, त्याला काय म्हणतात, ननंद.
न आनंद ती ननंद. ती ननंद म्हणजे न आनंद, तिला आनंद नाही. हा नाही, ते काही म्हणा, ती दिसली का ती आली हो बाई, आली हो, आई हो, आई पाहिनं 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 बापाच्या घरून आली. ती तिचं नाव ननंद. त्या दोघीचं जर जमत असेल तर घरातलं सुख आहे. हा, ज्या घरातले माणसं एका मताचे आहेत. आपल्या इकडे एका मताचं तर कामच नाही. आता तर काळच बिघडला म्हणलं. बायका आवरल्या नाही ना, बाईनंच घोर केला सगळा. परिणाम काय झाला माहिती आहे का? 37,000 करोड रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्रावर आज. आणि मोठा गड्डा पडला. आणि तो गड्डा पडला यायच्या ज्यानं लाडकी बहीण 1500. तो गड्डा भराव कसा हे नाही समजायला लागलं. दुसरं कर्ज जर गव्हर्नमेंट काढते तर विरोधी पक्षवाले सुसू देत नाही. आता कामं सगळे ठप्प आहेत महाराष्ट्रात. नवीन काही नाही आता. तुम्ही तशा आम्ही उग्या बसा मामी. हा, एक बहीण त्यावेळेस म्हणली नाही का 1500 नको देऊ बापा, माल मनला पोरगा लय हुशार आहे, त्याला शिक्षण फुकट दे फक्त. तो जर डॉक्टर झाला तर त्याचा 1 रुपया घेऊ. एक नाही दिसली म्हणलं. आणि लोक म्हणतात घरची त्यावेळेस ती 12वी झाली आहे महाराज, कॉफ्या करून झाली होती ती. नाही तर 1500 तिचं डोकसं नसतं चाललं का, अभ्यास करून झाली असती तर. हा, कुठं काय आहे? प्रपंचात सगळे माणसं एका मताचे पाहिजेत. एका घरात एकाने शिक्कामोर्तब लाव आणि त्याच्यावर घर चालव. आणि ज्या घरामध्ये अतिथीची पूजा भगवान शंकरासारखी होते आणि नित्य ज्या घरात सत्संग चालतो आणि देवाला नैवेद्य मिष्टान्नाचा म्हणजे इथे श्रीमंताचा प्रपंच. त्याच्या अगोदरची एक अर्धा श्लोक खर्च केला तो समन्वय साधण्यासाठी आणि एक श्रीमंताचा प्रपंच घेऊन आले होते. ज्या घरामध्ये भगवान शंकरासारखी पूजा होते आणि रोज भगवंताला नैवेद्य गोळाचा जातो असा ग्रहस्थ आश्रम धन्य आहे. पण श्लोक एवढाच आहे, पुढे नाही सापडलं काही. वास्तविक प्रपंच करताना परमार्थच करावा लागतो. याचे प्रमाण किती देईन मी तुम्हाला. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मोख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हे प्रमाण किती सापडतील तुम्हाला. म्हणजे एकीकडं प्रपंचातल्या माणसाला उपदेश करायचा असेल तर त्याला जंगलात जायचा उपदेश करता येणार नाही. मग प्रत्येकाचा उपदेश वेगळा वेगळा आहे. साधूला वेगळा, वानप्रस्थ्याला वेगळा, ब्रह्मचार्याला वेगळा. ब्रह्मचार्याला सांगितलं ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे. हा, ज्याला 25 वर्ष नीट राहायचं आहे त्याला काय करावं? त्याला सांगितलं त्याने इंस्टाग्रामवर जाऊ नये, आपली ID बनवू नये. जोपर्यंत पुस्तकं बाबा खर्च करतात तोपर्यंत इमानदारीने अभ्यास करावा, नाही तर बाबाचे लावलेले पैसे फुकट गेले. चल सांगितलं. हा त्याला केलेला उपदेश आहे. ब्रह्मचार्याला वेगळा, वानप्रस्थाला वेगळा, संन्यासाला वेगळा, गृहस्थाला वेगळा. प्रत्येकाला उपदेश वेगळा आहे. तसा आजच्या अभंगातला जो उपदेश महाराजांचा आहे तो त्या माणसाला आहे जो परमार्थातला सलज्ज आहे त्याच्यासाठी उपदेश आहे. विठाला परमार्थातही काही माणसं सलज्ज आहेत, काही निर्लज्ज आहेत, काही व्यवहारातही सलज्ज आहेत, काही निर्लज्ज आहेत. सलज्ज निर्लज्ज म्हणजे मूर्ख आणि शहाणा. व्यवहारातला मूर्ख दिसत नाही, मूर्ख पण आहे मूर्ख, तो मूर्ख दिसते काय नाही. ते म्हणतात मूर्ख तेव्हा करतो जेव्हा तो एखादी कृती करेल. म्हणजे माणसं चालली होती स्टेजवर, नवरी नवरदेव बसलेली, चुकून त्या दिवसची जोडी लक्ष्मी नारायणाची होती. हा, नाही तर अशा जोड्या बनत नाहीत. नवरी लक्ष्मी असते तर हा दिवाळीतलाच असते, हातपाय मोडून ठेवतात त्याची. तो कधी कधी तो नारायण असते तर लक्ष्मी ते मार्गशीर्ष महिन्यात करून ठेवतात तशी असते. हा, काही ना काही बदल असते. कधी कधी आपल्यालाच असं वाटते लग्नात गेल्यावर का खरंच जोडी वरते बनते काय, ब्रह्मदेव बनवून ठेवते काय. कारण काही जोड्या पाहिल्यावर आपल्या वाटते का ब्रह्मदेव काय काय रंगपंचमीच्या दिवशी भांग पिऊन होता का शंकर सोसायटीत गांजा ओढायला गेला होता. कारण नवरीचा नवरदेवाचा ताळमेळच नाही.
आता तर सोडा, आता तर सगळे दातीच पुरले. पहिला काळ होता नवरी नवरदेव म्हणजे 20-25 वर्षाचा काळ. नाही आता नवरदेव अरे एक आता तर बायोडाटा पाहिला मी, त्या पोरीचा जन्म म्हणलं 94 का 95 सालचा आहे. मी आणला तर लग्न करून लेकरं बाकरं काय एकदम डायरेक्ट आश्रमातच, गुरुजीच्याच आश्रमात. आम्ही इथंच सेवा करतो, शेवटचे दिवस आम्हाला इथंच काढायचे. अरे लग्न कधी केलं पाहिजे? लग्न आपण 41-42 होईपर्यंत आपला मुलगा आपल्या हाताखाली काम करायला आला पाहिजे, त्या वयात लग्न केलं पाहिजे. जुने लोक 40-42 झाले का पोरगा 10वी-12वीचा व्हायचा, म्हणजे बापाला एवढं तरी म्हणताय, बाबू मी जेवण करतो, आऊ तिथं ठेवलाय. आता गंमत अशी झाली, पहिलं लेकरू बायपास सर्जरी आणि डायरेक्ट फोटो. ती लेकरू शिकते बाबा बाबा पैसे त्याची आहे बाबा बाबा, फोटो पोटात बाबा. सांगा करावं काय, मिळ नाही कशाला कशा. मग हे सगळे लोक चालले पाहिला, तर त्यातला मायासारखा तर तो म्हणला काय गड्या जोळा असावा असा एकदम लक्ष्मी. टाळकरी पाव कुठं गेली, पुरे गजब पाव टाळकरी, असे टाळकरी पाहिजे. टाळकरी गेले लोक आणा धरून जमलं. हा तर पा त्या टाळकऱ्याचं भांडण नाही लागलं, सोडवा हो. हा त्याची पूजा करून घ्या, त्याच्या अंगात भानाम आहे, तो हातपाय आपटून कच्चा बदाम उपदेश करावं काय माणसं म्हणले वा काय लक्ष्मीने सारखं हे पाठीमागं होतं. हो रे बा, जोडा लक्ष्मी नारायणासारखा झाला खरंच. काय नवर देऊन काय नवरी दोघंही शोभले, पण लग्न टिकलं पाहिजे. जेवण सरेच राहिलं, सत्यानाश. बरं जो शामियाना जेवायला टाकला होता असा रंगीत शामियाना होता. माणसं म्हणले अरे बापरे काय जेवणाची व्यवस्था, काय शामियाना एक नंबर, काय खर्च केला रे गोया माणसं. ते म्हणे मग पेटला शामियाना तर. हे झाले व्यवहारातले मूर्ख. हा काही काहीचे तो कळस आहे. अरे कळस हा ती बालयोगीच आहे. योगच साधला ते जीवनात. काही काही ते इतके भारी आहेत, ते सांगा लागते पंगत दुसऱ्याची. घरमाला तोंडाकडेच पाहिजे होतं, पहिली उठली तरी बसला जाय, दुसरी उठली तरी बसला जाय. अरे काही उठतो. हा जवळ गेला म्हणजे सासूच्या घरी जेवण, तिला पहिला टाईम तिला वाटलं बाबा किती नाजूक आहे. कारण बायका त्यात जावायचं एवढं कौतुक सांगतात. रात्री एका बुढीनं माझ्याकडं अर्धा घंटा कुतली म्हणलं. हा तिच्या पोरीचं होतं 1.5 महिना नाव ठेवलं. म्हणलं आहो तिथं हिचे बाबा आलते बाबा रात्री. म्हणलं बरं कुठं असतात, काश्मीरले गावातच असतात. म्हणलं लढवलेच आहेत काय, टाईम भेटला काय म्हणत, मग चल म्हणत घरी, चल म्हणत घरी. म्हणलं त्याला सांग आता की जरा आंब्याचा रसपोस होईपर्यंत राहू दे पोरीले. पाय हो काय म्हणतात महाराज. म्हणलं ते काही नाही म्हणत, ते म्हणते डायपर बदलतील. समजते काय महाराज काय म्हणतात हे तिला समजलं असतं तर तिने तुला सांगितलं नसतं काही. मग आजी हा विषय इथं नाही घ्या, हा घरातला आहे. गुम झाले माणसं. कुठं काय 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 मेळ नाही त्याचा. अवा मेळ कारभार झाला सगळा. तिसरी पंगत झाली तरी उठाचं नाव. मग घरमाला उठा आता कर आहे हा, कर आहे हा. जरा व्यवहारातला मूर्ख. व्यवहारातला शहाणा कोणता आहे? भूतकाळापासून शिकवण घेतो, भविष्यातलं नियोजन लावतो आणि वर्तमानाचा टप्पा कसा पूर्ण होईल याची प्लॅनिंग करतो, तो व्यवहारातला शहाणा. भूतकाळापासून शिक्षण घेतात शहाणे लोक. मागच्या वर्षीचं साल कसं गेलं होतं, हा ते दोष देत नाहीत कोणाला. नाही हा ते नाही दोष देत कोणाला. ते मागच्या वर्षीचा ताळमेळ लावतात. मागच्या वर्षी आपलं चुकलं कुठं होतं लेखाला, या वर्षात झालं नाही पाहिजे तसं.
नाही, म्हणजे या वर्षात झालं नाही पाहिजे, म्हणजे या वर्षाच्या भविष्याची पूर्ण प्लॅनिंग त्याच्याकडे आहे आणि मागचा बोध, पुढची प्लॅनिंग आणि वर्तमानात त्या प्लॅनिंगने चालतात ते माणसं. हा, म्हणजे ते इथं बरोबर असते. ते 4 पैसे यात्रेला लावून ठेवतील, प्रपंच व्यवस्थित झाला पाहिजे, कोणाला मागता नाही आलं पाहिजे तेही लावून ठेवतील, वर्षात कोणी बिमारी आहे त्याचे तेही चालू. आणि एक स्वतंत्र वर्ग आहे, नियोजन काहीच नाही. काय समजते हो त्याले, पेट्रोल किती महाग झालं राजा, बंदो घेता का, डबल घेतला होता घे. हाही एक वर्ग आहे. हा, दिवसभर घेणं काहीच नाही, नियोजन अस्ताव्यस्त जीवन लय झालं. मग पांडेवा या वर्षी नाही काय पाय ना बा, आमच्या पराठीत सारे गारपीट झाले ना राजा, द्या ना पाच जमा ना काही. काय राजा पांडेवा साऱ्या गावात करताना आपलं करत असता. हाही एक वर्ग आहे, किंवा अस्ताव्यस्त जीवन आहे. हाय त्या पहिल्या यादीतच असं आहे, करणं धरणं काही नाही. आणि गोष्टी दिल्लीतल्या, बसले गावच्या गोट्यावर, तिथं बसून फरची गरम झाली पण गोष्टी नाही झाली. हे अवास्तव जीवन आहे, हेही काही घेणं नाही देणं नाही. पण व्यवहारातला शहाणा तो माणूस आहे ज्या माणसाकडं भविष्यातला उपदेश त्याने स्वतः घेतला आणि भूतकाळातला उपदेश स्वतः घेतला आणि भविष्यातली प्लॅनिंग ज्याच्याकडे आहे आणि ती राखून जो वर्तमानात पाऊल टाकतो तो शहाणा व्यवहारात. तसा परमार्थातही 2 सांगितले ज्ञानोबरांनी. ज्ञानोबराय म्हणतात, ऐशी ऐशियाची अवकळा, घेणे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा, निसुंगा गोड. ज्याला कळतं की हे शरीर आपल्याला फार फार योगाने मिळालेलं आहे, म्हणजे असे योग येत नाहीत. मी म्हणतो मानवी देहाला येणं म्हणजे कपिला षष्ठीच्या योगासारखा आहे. 60 वर्षातून एकदा योग येत असतो कपिला षष्ठीचा. 2007 आली होती, अजून आली नाही. तसा मानवी जन्माला येणं म्हणजे तो योगायोग आहे. हा, तो योगायोग इतका दुर्मिळ आहे का त्याच्यासाठी सांगितलं की बाबा तुला हा काक तालिन्य न्यायाने देह मिळाला. पावना हा देह काक टाळूना पावला हा देव काक तालिन्य न्याय योगायोग. ज्ञानोबराय म्हणतात 3 प्रकारची सृष्टी आहे. देव मनुष्य स्थावर, तया नाव जगदंबर, हे तव त्रिप्रकार कर्मफळाचे, का कुर्मी कीटक लोष्टे, हे देह लहाताते निकृष्टे, तया कर्मफळ अनिष्टाची प्राप्ती होय. म्हणजे खालच्या योनीला कधी जातो माणूस, त्याच्या सारखं केला. मला एक जण म्हणे, महाराज आपल्यापेक्षा तर म्हणे मला वाटते का हे डुकरं पुरले. हा मॅनलो इच्छा आहे का जायची, हा काय हरकत आहे मॅनलो, मग त्याच्यासारखं केलं का जाते माणूस, दुसरा पर्याय नाही. त्याच्यासारखं या जन्मात केलं की तिकडे जातो माणूस. याच जन्मात येऊन देवासारखं केलं की देव होतो माणूस. पण याच जन्मात येऊन माणसासारखं करून माणूसपणाला प्राप्त होणे हा योग दुर्लभ आहे. म्हणजे तुम्हाला ब्रह्मदेव होता येईल, 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळात घ्यावे आणि ब्रह्मकर्म करावं. ब्रह्मकर्म काय, आपली पंचायतच आहे. आपण इतके कन्फ्यूज, आपलं तर हे ठरलं नाही अजून ताटाला पाणी फिरवावं का नाही फिरवावं. हा फिरवावं की कन्फ्यूज आहेत माणसं. आपले लोक म्हणजे उभ्यान खावं की नाही खावं. हा आमच्यासारखा काय करावं आता मग खायची तयारी. आपलं कन्फ्यूज लोक आहेत आपले. आपलं काही पक्क नाही अजून. आपलं पंढरपूरही पक्क नाही. तुमच्या सोयीचा जर तुम्हाला माणूस भेटला पंढरपुरात ते बापा तुम्ही पंढरपूरले आलो, मजे मजेनं मजा आहे ते. पंढरपूर कन्फ्यूज आहेत लोक आपले. तेला हे कळना आपण हिंदुइझम आहो का, तेला हे कळना आपण ख्रिश्चन आहोत. ते मध्येच चाला लागलं. जर शिकलो सवरलो असलं तर घरी उभ्यानच खाते दी. अरे तू आज 2 पुस्तकं आता वाचले. आपलं खानदान कसं कसे बसत आपले लोक जेवाले. बुडी बसलेली आहे पुढे हवा घालाले.
बुटी करून हवा घालत नाही, उपयोग नाही. जैले तेली विचार करा काय करून उपयोग. बुटी पाहिजे हवा घालायला, मग काय केली काय साठी नाही. तर आता नाही, मग पहिलं सांगतो नाही आता हवा नाही. आता तर म्हणलं तर ते माशा पाडीन ताटात 2-3 ताई आवाज खाना खरा. तर पहिले बुडे हवा घाले बुड्याले, मग बुडा ताट, ते तांब्या, ती मोठी ढेरी, ती जानवण 2 माळी. हा सोना टुकू पायात काही लागते काय तर. कारण बाजीची गाडी सुरू झाली एवढं कटोरी भरतो वरणच लागे त्याला. थट्ट जेवण चालू, बुडी वरण आणव शोभा, बोलणं काहीच नाही. चालली शोभा वरण घेऊन, वांग्याचं घेजो, बघण्यात काय असेल का नाही दळपून. यश जेवत आपले लोक. त्या पिढीतले लोक आता आपले 250चा बूट, काया रंगाचा 25चा पट्टा, लय झालं 500चं शर्ट, 500चा पॅन्ट, अकळ डोनाल्ड ट्रम्प. अक्कल एवढी का असं वाटते डोनाल्ड ट्रम्प. 20,000 नोकरीतले, ओप्पोचा मोबाईल कानाले, या येस ऑफकोर्स, हो वाय नॉट. गजब. हा पुन्हा मी तर मला तर असं वाटते का ते उभ्यान खाणं म्हणजे आपल्याला बाबा भीक मागायचं ट्रेनिंग. तसं ट्रेनिंग नाही आपल्याला देऊन का, पण आपण जो तर ते आपोआप ट्रेनिंग होते. ते मोबाईल कानाला, इंग्रजीत गप्पा, त्या माणसाच्या जवळ जा, भाकर वाढव माय. तिथून पुढे निघाले भजी भजी, ते भज्याचा स्टॉल सरला कसं शुद्ध मायावर. म्हणजे म्या एका जणाचा प्रसंग पाहायला बितलेला, हा माया पुढे झालेला प्रसंग आहे. कोट आणि ते बोलणं, माझ्याजवळ ती पाण्याची बॉटल. मला चांगलं माहिती होतं या लग्नात सगळं भेटते, पाणी नाही भेटत. आणि भात खाल्ल्याबरोबर असा चावरबावर पाहिलं तर त्याला मायाकडे येताना 2 पावलं. त्याला वाटलं महाराजाला पाणी मागावं. मी त्याच्यात पुढं बॉटल उघडून तोंडाला, तर तो मला म्हणते आणलं नाही. पत्रिक द्यायला मी होतो, म्या पाठवली पत्रिक, स्टॅम्प पेपरवर माई तिकीट आहे नाही, म्हणतात काही आहे नाव, आशीर्वाद काहीच नाही. मग आपला संबंध काय आहे? निवता मिळालेला नाही. मी तुला जेवढी म्हणलो नाही, पाण्याला कौनाला माग. तुला रोग आलता काय पाणी आणायचा? तुला एवढी अक्कल नाही का जेवायच्या आधी पाणी ठेवावं लागते? आपण कन्फ्यूज आहोत. धड आपल्याला आपलंही माहीत नाही, धड दुसऱ्याचंही माहीत नाही. सध्या आपल्याला जेवढं ज्ञान आहे ते सगळं व्हॉट्सअपचं आहे. बोला व्हॉट्सअप बाबा की जे तेवढंच आहे. कन्फ्यूज आहेत आपले लोक. जाऊ द्या ब्रह्मकर्म. अहो साधे पूजेला बसले करी तर ते ब्राह्मण बॉल म्हणते सोपं सोपं घ्या, सोपं सोपं. सोपं काय आहे त्याच्यात तू सांग. तुला काय माहित आहे सोपं त्यातलं? त्या आणलेल्या ब्राह्मणाला यायची धवस. लवकर उरका तुमचा यज्ञ गीतने काय आहे तर मला म्हशी सोडा लागतं. हुरी मग एक काम कर ना बा, तूच घरून आरती घेऊन ये. तू घरची भावाने तर आणलीस, तू तुझ्या मनाला 2-3 आवत्या देऊन निघ ना बा. काल थांबतं याचाही टाईम नाही जात. आपलं कन्फ्यूज काम आहे. आपल्याला यज्ञ करायला तिथं तुम्ही ब्राह्मण केशवाय नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, पद्मनाभाय नमा, दामोदराय नमा. आता ते म्हणे हां आचमन घ्या. कुठं नेऊन टाकू पाणी? अरे पिये पिये म्हणले ते आचमन म्हणजे घे म्हणले घोट, फेकू नको कुठं. मग दुसऱ्या म्हणे अजून हातावर पडीभर पाणी घ्या. आता ते दुसऱ्या नंबरचं पाणी हात धुवायला असते. हा ते म्हणजे हस्त प्रक्षालमयामी, तर यानं लगेच हस्त प्रक्षाल हात धुवायला सांगितलं. हात धुवायला सांगितलं. आपली गंमत. अरे टंबरेलवर गेल्यावर लोक हात धुत नाहीत. आपलं कन्फ्यूज काम आहे. ते ब्रह्मकर्म करून ब्रह्मदेव होत आहेत. आणि 100 अश्वमेध यज्ञाचं पुण्य घेऊन इंद्र होता येते. त्याला शतकृत म्हणतात. ते कसं मिळवायचं इंद्र होण्यासाठी तर तुम्ही बघा. आता मी एक नवीन यज्ञ आता काल परवा माझ्या वाचनात गेला. जसा अश्वयज्ञ आहे तसा शास्त्रामध्ये एक अजून एक यज्ञ सांगितला, मेष यज्ञ. मेष मेंढा. ते मेंढ्याचा यज्ञ होता पहिल्या काळात. मेंढा सोडायचे. हा मग हे यज्ञ पहा जमले तर आता नाही शक्य. आता एकच यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ परमतपः. आता ब्रह्मदेव होण्याचं कामच नाही. ज्ञानाचा मार्ग निवडा मस्त.
जे द्रव्यादुयाग करती ती ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसे तारे तेज संपत्ती दिनकराची. हा ज्ञान यज्ञ परमतपा. पण जाता येते तिकडे, देव होता येते, हे सांगायचं आहे मला. माणूस नाही होता येत. नाही, हा जन्म एकदाच. आपण चांगल्या घरात जन्माला आलो, चांगल्या आईबापाच्या पोटी जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे एकदा. हा जन्म गेला की पुढच्या जन्मात चांगले मायबाप भेटतील का नाही भेटतील. मला सांगा, आपला अमेरिकेत जन्म झाला असता तर काय झालं असतं. आपला जन्म अमेरिकेत झाला असता काय झालं असतं. मरेपर्यंत आपल्या आईचा पदर डोक्यावर नसता. आणि बाबा तर सालचे किती झाले असते अंदाज नाही. साल गेलं का नवीन बाबा, साल गेलं का नवीन बाबा. अरे आपण किती भाग्यवान. भारतात जन्माला आलो, आपली माय पतिव्रता होती. काय जुन्या बाया. आज एक दृश्य पाहिलं मी. एक 80 वर्षाची आधी गाडीवर बसली होती उन्हात, आणि एवढं असून दातात पदर धरला होता पक्का, आणि अशी चोरासारखी बसली होती. 80च्या स्पीडनं गाडी चालली होती मावशी, डोक्यावरचा पदर नाही पडू द्याला. हा सांग कशा असतील त्या. अरे मला एक बाई म्हणे, त्या बाया डोक्यावर पदरच काऊन घेत म्हणे. आता काही माणसं काही बी विचारतात. मग महाराज त्या जुन्या बाया पदर काऊन घेत होत्या बरं. म्हटलं ते डोकं होतं म्हणून. हो काय म्हणे. म्हटलं हो 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 याच्यावरून उरकून घ्या, कमल काय सांगायचं आहे. हे डोक्यावर तर पदर नाही. असेच लोक, आणि एवढे चांगले आई वडील, एवढ्या चांगल्या कुटुंबात जन्म पुन्हा होईल. संत म्हणतात, मागोता हाची देह पाऊस, हे तो न घडे रे सायस, पुन्हा हा जन्म मिळणार नाही. मग या जन्मात आता हा पुन्हा जन्म नाही, मग पुढे करावं काय, हा शहाण्याला पडलेला प्रश्न आहे. बरं, दुसरी गंमत अशी आहे, मिळाला तो खरा आहे, पण टिकीन का नाही याची गॅरंटी नाही. देह हा काचेचे नळी सारी का, कधी खाये धोका ने म्हणाई, उद्या करा याचे आज करा काही, भरोसाची नाही आयुष्याचा नाही. आयुर नश्यती नश्यताम प्रतिदिनम याति क्षरम यौवनम प्रत्याहार पुनर्न दिवसा कालो जगत भक्षितम. काल गेलेला जीवनातला एक क्षण आता पुन्हा जीवनात येणार नाही. काल गेलेला दिवस आज पुन्हा नाही, भविष्यात नाही. मृत्यू ही 100 वर्षाची प्रक्रिया आहे, ती एका दिवसाची नाही. लक्षात घेतलं. माणसं म्हणतात ती आज मेले, नाही, ते जन्माला आले त्याच दिवसपासून मरत होते, फक्त ते मरत आहेत हे त्यांच्या लक्षात नाही आलं. कसे मरतात बोलो गो. बालपण आणून द्या मला कोणी. माणसाने तेवढे पैसे देतो तुम्हाला, जा माझं बालपण कोणी मला आणून द्या. मेलं ते तारुण्य मेलं, आता वृद्धापकाळ आला. माणसं मेलं त्या दिवशी म्हणतात ज्या दिवशी सगळी सिस्टीम बंद पडली, हार्डडिस्क जळून खाक झाली, कम्प्युटर बंद, त्या दिवशी माणसं म्हणतात आता मेले. मी म्हणतो नाही. ज्याप्रमाणे शंकराच्या डोक्यावर ठेवलेली गडकी ठेवली तिथून खाली व्हायला सुरुवात झाली, तसा आम्ही या जगात आलो, पहिला श्वास घेतला तिथूनच आमच्या मरण्याची सुरुवात झाली. अब तो बचे कुचे दिन आहे हात में. लोक म्हणतात म्हातारपणे करावं, काय भरोसा आहे लोकांना. आता किती मस्त महाराज, आता सध्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. मग मस्त एकदा रिटायर झालो की मग पंढरपूर म्हणा तुमची, तुमचं आळंदी म्हणा की तुमची देव म्हणा, म्हणजे आमचीच देव, आमचीच आळंदी आणि आमचीच पंढरपूर, यायची फक्त सासरवाडी. कोणाला माहित आहे हो. कित्येक लोकांनी ठरवलं आता फक्त त्यांचे माणसं. आता मेलेच्या कथा आहेत आम्हाला काही. त्याच्या घरी गेल्यावर ते म्हणतात बाबा 2 वर्षांनी रिटायरमेंट झाले असते काका. म्हणत का पंढरपूरची पैदल वारी करतो. तसे ते 2-3 वेळ म्हणले जा, पण गेले नाही. रिटायर झाल्यावर म्हणलं आता गेले पंढरपूरला, वरतीच आहेत डायरेक्ट, तिथंच आहेत वाऱ्या. आता हा देह पुन्हा नाही, हा जन्म पुन्हा नाही, टिकेल याची गॅरंटी नाही. की नासिवंत देह जाणार सका, 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 नासिवंत देह जाणार सका. आयुष्य
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार या देहाच्या मिळण्याचं आणि साध्य साधनाचा विचार ज्याच्या अंतःकरणात आहे त्या माणसाला पडलेला प्रश्न आहे. कारण थोडेच माणसं असतात मनुष्यानाम सहस्रेषु एखादा विचारतो की काय मे बोधार पावेन काय कृपा करील नारायण एखादा नाही. अहो खरं सांगू का महाराज झाल्यावर माणसाला प्रसिद्ध व्हावं वाटतं मुक्त नाही. आणि जेला मुक्त व्हावं लागलं वाटलं ते प्रसिद्धीच्या भानगडीत पडले नाहीत. त्याला माहीत होतं ही वेगळाची बावली आहे 2 दिवस चमकणार आहे आणि इथंच थांबणार आहे. महाराज झाल्यावर मुक्त व्हावं वाटलं का डिंड्या काढा वाटल्या. महाराज झालं यात्रा कंपन्या काढा वाटल्या. मुक्त व्हावं वाटलं का हो नाही. प्रसिद्ध व्हावं वाटतं माणसाला. म्हणजे मी काय ते या लिस्टीच्या वेगळा आहे का नाही त्याच्यातलाच आहे. पण खोटं काय बोलावं ते खरं बोलावं. अहो आमच्या लोकांना मुंबईचं कीर्तन असलं म्हणजे 3 दिवस सांगतात ना. ती परवा मुंबईवरून आलो. मुंबईला तू कुठं होता? वाड्या वस्त्यावर होता. मुंबई सांगतो का तेव्हा पुढं 25 लोक होते येड्या बसायला. किती आदर्श वाटतो त्याचा. पण कधी कधी अहो माणसं कंटाळलेले आहेत. आमच्या लोकांचा नित्यनेम फक्त क्रमप्राप्त राहिला आणि ती उरकवाची घाई. हा जसा नाश्त्याचा प्लेट तसं फक्त ते म्हणलं पाहिजे. महाराज आपण 8:30चा टाईम दिला बरं त्या हो विश्व सकाळ अर्ध्या घंटेची पोती 15 मिनिटात गण सोपडला की निघाले. वा शांता का लिंबू घ्या बरं. क्रम राहिला. कोणाला वाटते मुक्त व्हावं. मग हजारात एखादा असतो की ज्याला वाटतं मी मुक्त व्हावं. आणि त्या पण पुरुषाला पडलेली ही विवंचना आहे. देह पुन्हा नाही. आता होईलच सांगता येत नाही. आता मिळाला पुढे टिकेल याचं काही सांगता येत नाही. आपल्या हातात दिवस नाहीत. अशा वेळेला काय केलं पाहिजे. अशा पुरुषाला उपदेश करताना महाराज म्हणतात काही करू नको. एक कर तुझ्या घरी राम कसे येतील ते कर. अभंगाच्या राम. राम शब्दाचा अर्थ आहे रमंती योगिनो यस्मिन सहा रामा. ज्यात योगी रममान होतात त्याचं नाव राम आहे. तो कोणता राम करायचा महाराज. कारण आम्ही असं ऐकलंय एक राम दशरथ का बेटा एक राम सब गडगड वासा
एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा. की वेद उपनिषदाने ज्याचा रामाचं चिंतन केलं तो राम. की राम नाम करामित प्रभावा, संत पुराण उपनिषद गावा तो राम. याज्ञवल्क्य भरद्वाजीला म्हणतात मला एक राम माहित आहे बा. एक राम दशक का बेटा, तिने कर व्यतीत सकल संसारा, नार विरहरती घोर अपारा, भयो रो शरण रावण मारा. मला तो राम माहित आहे. कोणता? दशरथाला एक मुलगा होता आणि त्याला त्यांनी जंगलात गेला 14 वर्षाचा वनवास. त्याची बायको रावणाने भला राग आला त्याला. मग त्याने रावणाचा कार्यक्रम केला. तो राम काय? प्रश्नच आहे ना की राम कभन मैं पोछे तो ये. गुरुजी तुम्ही रामायण नाही ऐकलं म्हणे. काय ऐकलं? आपण पुढच्या वर्षी आळंदीला रामकथा करू अधिक महिन्यात. आणि 26 मेला येते वारीच्या अगोदर असा घेऊ. तीच आपला कार्यक्रमात सांगतात आणि तिथूनच मग टाळी वाजवावी, गुढी उभारावी. बस तेवढंच सगळं. ते मे महिन्यात येते पुढच्या वर्षी. छान. एक प्रश्न आहे कोण आहे राम? नाही, शंकर ज्याचं भजन करतात तो वेगळा आहे का दशरथाच्या घरी जन्माला आला तो वेगळा आहे? याचे सगळे उत्तर शंकर देतात. शंकर म्हणतात राम व्यापक आहे. अहो राम बुद्धीचा विषय नाही. नाही नाही, हे एका वक्त्याचं मी वक्तव्य ऐकलं. राम समजणे कठीण आहे. राम बुद्धीचा विषय नाही, राम श्रद्धेचा विषय. आतापर्यंत राम या विषयावर ज्यांनी ज्यांनी बुद्धी लावली त्यांच्या बुद्धीनं काम नाही केलं. हा, ते म्हणले राम काल्पनिक आहे आणि राम शेतू वरतून म्हणत होता नाही राम काल्पनिक नाही, याच्यावरच चालून गेला. हा, बुद्धीचा विषय नाही राम. जी मस्जिदीचा ढासा पाडला तो 6 घंट्यात सगळी मस्जिद जमीनदोस्त केली होती. किती घंट्यात? मोठ्या मोठ्या मशिनी लावल्या तरी 6 तासात हे काम होणे नाही. राम कळणे कठीण आहे. राम शंकराच्या आवडीचा विषय. विष्णू जरी भगवान शंकराला आवडत असले तरी विष्णू या आकृतीतली राम ही प्रतिमा शंकराला सगळ्यात प्रिय. सगळ्यात प्रिय विष्णू त्याच्या आवडीचा विषय आहे. पण 10 अवतार घेतल्यानंतर शंकराला जर कोणी विचारलं तुम्हाला सगळ्यात प्रिय काय, ते म्हणतात अतिप्रिय लागे राम कामिहीनार पियार जिमे लोभी प्रिय जे राम तेही तुलसीदास अति प्रिय लागे हो राम. या विषयावर शंकर गंभीर होऊन पार्वतीला बोलतात. पार्वती तुला जसं वाटते तो दशरथाचा राम, तो दशरथाचा राम, तो तसा नाही. तो कसा आहे की बिनु पद चल जी सुनाही बिनु काना कर बिनु कर्म करे विधिनाना के बिन बानी बता बड़ जोगे आनंद रहे सकल रस भोगे अति मंगल भवन मंगल हारी नमो सुदर्शन सर्वत्र समाना. व्यापक आहे तोच परमात्मा. आणि कशासाठी येतो म्हणले विप्रधेनु सुरसंत हित लीन मनुजावतार निज इच्छा निर्मित तनु माया गोपाल. तोच परमात्मा मानवीय चरित्र आणि इतक्या लोकांचं हित करण्यासाठी येतो. तो दशरथाचाच मुलगा आहे असं नाही. सर्व घटात व्यापक आहे असं आहे. सर्व घटी राम, सर्व घटात व्याप्त आहे तो राम. आणि त्याचंच चिंतन उपनिषद करतात. त्याचंच चिंतन म्हणजे महाराज त्याला कसं काय प्राप्त करायचं? सोपं आहे. राम मिलते हैं या तो फिर केवट की जैसा एक ही जगह बैठे रहो या फिर शबरी की तरह रोज उसकी राह तकते रहो या तो फिर गुह की तरह दोस्ताना कर लो या
तो फिर रावण के तरह बैर कर लो, जो भी करना निष्ठा से करना, तुम्हारे घर अपने आप राम चले आएंगे। राम का स्वभाव है जाना। राम एक ऐसी देवता है जो सबके घर गए हैं। राम के पास, राम एक जगह बैठे नहीं रहे, राम हर एक आदमी के पास गए। राम की जीवन की श्रेष्ठता क्या है? वो वशिष्ठ के यहाँ पढ़ते हैं तो गुहों को छाती से लगाते हैं। वो हनुमान जी से और सुग्रीव से दोस्ती भी कर लेते हैं और गुह से कंधा मिला के चलते हैं और शबरी के यहाँ खाना भी पसंद करते हैं। सबके और अपने अपने मत के अपने अपने राम चाहिए तो हरेक के अपने अपने अलग अलग राम हैं। साहित्यिकों के राम अलग है, तुलसी के राम अलग है, वाल्मीकि जी के राम अलग है, हमारे तुकाराम जी महाराज जी के राम अलग है। सबकी एक अलग अलग धारणा है राम जी से जुड़ी हुई। ऐसे सबके अलग अलग बिलक बिलक राम है। तुम्हें जिस तरह चाहिए उस तरह कोई एक पात्र चुन लो और उसी प्रकार साधना करते रहो, राम आएंगे। गुहाने काय केलं होतं? काही नाही, त्याने फक्त दोस्ताना केला होता आणि राम तिथं रात्रभर राहिले. पुढे गेले, केवटाने फक्त काहीच नाही, थोडीशी हुशारी दाखवली आणि त्याच्या हुशारीने त्याचा जय झाला. आयुष्यात ज्या फुटक्या नावीत प्रवास करत होता, एक दिवस ती नाव मंदिर झाली, केवट पुजारी झाला. लोक केवळ त्या नावेचं दर्शन घ्यायला येत होते आणि केवटाला म्हणत होते, केवट धन्य आहे ज्याने या नावेत राम बसवला आणि त्या नावीचं दर्शन करून घेऊन जायचे. काय केलं केवटाने? साधन. परमात्मा कसा मिळेल? शास्त्रात घुना कीटन्य आहे. घुना कीटन्य आहे म्हणतात, म्हणजे लाकडाला लागणाऱ्या किड्याचं नाव आहे घुना. आणि हरभऱ्याला लागतो तो काहीच नाही लागत का हरभऱ्याला? हरभऱ्याला लागते त्याला काय म्हणतात? भोंगा. त्याला म्हणतात घोंग. त्याचं त्या घुणाचंच केलं ग्रामीण भाषेत घोंग. पण हा किडा जर चुकून लाकडाला लागला तर लाकूड मोठा मजेशीर करतो. तर मग एकदम त्या घुण नावाच्या किड्याने ओम काढला. कोणीतरी पाहिला, ते म्हणले मी आयुष्यात असा ओमच नाही पाहिला. तुम्ही कोण्या मिस्त्रीजवळ याचं काम केलं? मिस्त्री नाही, किडा. 2-3 किड्या आम्हाला द्या. अरे तो योग आहे, कुठं मिटेल सांगता येत नाही. हा, सीतामाई जंगलात गेल्या फुलं तोडायला, तिथंच आहे की नाही? राम तिथं गेले आणि मग फुलं तोडताच त्या सीतामाईने पाहिलं आणि पाहिल्याच कोणात तरी पद आहे बा, खड़ी के खड़े रह गए, राम देखे सिया और सिया राम को, राम देखे सिया और सिया राम को, 4 अखियां लड़ी के लड़े रह गए. कुठं? पुष्पवाटिकेत. जनकाच्या घरपोच डिलिव्हरी. जनक ज्ञानी, डिलिव्हरी घरपोच. विश्वामित्र राजा घरी राहायला पाहिजे होतं, ते जंगलात मेलं. जे जंगलात गेलं त्याला तिथं नाही भेटलं, दशरथाला राजवाड्यात भेटला. परमात्मा कुठे कसा मिळेल सांगता येत नाही, पण तुमच्याकडे जे कॅरेक्टर आहे त्याच्यावर स्थिर राहा. शबरी स्थिर राहिली त्या कॅरेक्टरवर. तिला मिळालेल्या कॅरेक्टरवर शबरी स्थिर आहे. तिला नाही माहीत परमात्मा कसा आहे. तिला एका साधूने म्हणजे मतंग ऋषीने सांगितलं होतं, बेटा जिस प्रकार तूने मेरी सेवा की उसी प्रकार भाव विभोर होकर समझ लो कि भगवान राम तुम्हारे समक्ष आ रहे हैं और तुम उसकी सेवा कर रही हो. जिस भाव से मेरी की है उसी भाव से रोज करती जाओ. भगवान एक दिन स्वीकार करने के लिए आएंगे. तो शबरी की प्रतीक्षा भी भक्ति हुई. काय केलं शबरीनं? प्रतीक्षा वाट पाहिली, रोज पाहिली, वाट पाहिजे. हा, रोज तिचं ठरलेलं होतं किती वाट पाहिजे. एक ना दिवस राम येतील, एक ना दिवस, एक दिवस राम येतील. तिच्या रस्त्यावर, तो सजवलेल्या रस्त्यावर कधी कधी तर जाम लागायचा. ऋषीमुनी म्हणायची ही पागल आहे, जंगलात येऊन बसली, राम राम करायला लागली. अरे राम काय हिच्यावर मोकळा आहे का? ती म्हणायची महाराज दुसऱ्या रस्त्यांचा बाकीचं प्रवचन पाकिट घेऊन करा, पाकिट घेऊन चालू द्या, पण हा रस्ता मोकळा सोडा. या रस्त्याने एक दिवस राम येतील म्हणजे येतील. हा, तिची मनोधारणा होती की माझा राम येईल. त्यासाठी तिचे रोजचे प्रयत्न. तिच्या प्रयत्नात फरक पडला नाही बरं का. तिचं काम झालं नाही म्हणून तिनं महादेवाने तांब्यावर पाणी नेणं बंद केलं. अहो, 1 लोटा जल. समस्या मोठी समस्या.
समस्या दोनच, कुठेही नाही माझ्याकडे बाबा हातापायात मुंग्याच येतात, एक समस्या. दुसरी समस्या, तेले दोन गोष्टी समजून सांगा. ह्या दोन्ही गहन समस्या आहेत, दोन्ही गहन आहेत. कारण अजून कोण्याच बाईच्या अंगातल्या मुंग्या गेल्या नाही आणि माणूस सुधारला नाही. त्याच्या आईबापानं लग्न त्याच्यासाठीच केलं होतं की लग्न झाल्यावर सुधरीव, ते नाही हात टेकवले होते. केवढी मोठी समस्या आहे. आणि तो बुवा म्हणते हर समस्या एक लोटा जल, हर समस्या का हल. आता बऱ्याच बाईनं जाणं बंद केलं, त्याचा त्याच्यावर विश्वास नाही राहिला. ते म्हणते या माणसाच्या बुहाऱ्या माणसासाठी मी 4 महिने पाणी घातलं महादेवाले, पण हे बुहार तसंच्या. शबरी नाही म्हणली. शबरीला ज्या काळात मतंग ऋषीने सांगितलं होतं त्या काळात शबरी तरुण होती आणि राम ज्या काळात भेटले त्यावेळेला शबरी म्हातारी आहे. हा फरक आहे. या एवढ्या आयुष्यात तिचा नियम नाही बदलला. तिथे ज्या वेळेला ती 3:30 वाजता उठून जेव्हा मतंग ऋषीचा आश्रम झाडायची, तिने आयुष्यात 3:30 वाजता उठून तो रस्ता रोज झाडायचा, खळून झाडायचा. तिनेच तो रस्ता फुलाने सजवायचा आणि तिनेच ब्रह्ममुहूर्तावर उठून ते फुलं बाजूला करायचे आणि मग जंगलात जाऊन नवीन फुलं आणायचे. रोज नवीन तयारी, रोज नवीन चंदन, आणि चंदन घासताना रोज म्हणावं आएंगे रघुराई, ओ आएंगे रघुराई, उनको आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आणि एक दिवस प्रतीक्षा संपली. प्रतीक्षा त्या वेळेला संपली ज्या वेळेला देवही कसोटी पाहतो, कसोटी पाहतो. तुम्ही एवढं ऐकलं असेल, जिथं जिथं देव प्रगट झाला तिथे तिथे त्या भक्ताला तेव्हा प्रगट झाला ज्या वेळेला त्याच्याने काही करणं नाही झालं. म्हणजे देऊतली ज्या मूर्त्या निघाल्या त्या तेव्हा निघाल्या जेव्हा विश्वंभर बाबाला काही करता आलं नाही. शिव महापुराणामध्ये घृष्मा नावाची भक्त होती, जिचा रोज नित्यनेम होता. ती पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची, पण झालं करणं होत नाही तेव्हा प्रगट झाला. शबरीच्या जन्मातही राम कधी आला? ज्या वेळेला शबरीच्या डोळ्याने दिसलं नाही, कंबर वाकली त्यावेळेस आला. एवढी दीर्घकालीन साधना करायला लागते. आपलं तर सीझन बदलला का, सीझन सरले का. गणपतीला तर ॲसिडिटी करून मारलं, शिवरात्रीत दम नाही घेऊ दिला, काही नाही, गच्चीभर पाण्यात महादेव. सऱ्या गावाचे झाडं झुडपाला त्याच्या अंगावर पडलेला. बस एकच दिवस, दुसऱ्या दिवशी त्याच्यात माश्या, दही, आंबट वास, महादेवाचा खौट वास मंदिराचा. मग कोणी जाणार नाही सफा करायला. भक्ती अंगभर, पण एका दिवसाची. 9 दिवस गणपती बसला का बाबा येन वाले येणं घेणं, आरती घेणं, तोच गणपती. मग 12 महिने त्याला काही नाही खायला. 9 दिवस खाय, मोदक मागशील मोदक माग, 10व्या दिवशी नको मागू. हा, लोकांनी विसर्जनाची घाई कोण आहे काय साठी, कोण करायचं 11व्या दिवशी. अरे लोक इतके भारी आहेत, मेल्या बापाला 10 दिवसात निपटवतात. काय घेऊन बसले तुम्ही देवाचं? ज्याचं खाल्लं त्याची निपटवायची तयारी. पुढे कधी अमावस्या आली मग बामन म्हणले 4-5 दिवस अजून सुतक पाळा लागेल, 2 दिवसातच उरकवला बाप. शबरीची प्रतीक्षा तिथपर्यंत आता दिसत नाही, पण आशा तेच. आणि एक दिवस आशेचा किरण उगवला आणि शबरीने सगळ्यांना सांगितलं बजावो ढोल स्वागत में जंगल में के मेरे घर राम आए है, अब बजाव. जे लोक तिच्यावर हसत होते तिला सांगितलं तिने आता वाजवा रे, आता राम आले. आणि एवढी प्रतीक्षा ज्या वेळेला होते तेव्हा राम येतात. एवढी प्रतीक्षा तुझ्यात असेल तर असं कर, नसेल तर मग भीष्माचार्यासारखं शरपंजरी पडेपर्यंत भगवंताचा विसर कायम ठेव. राम येते. राम येण्यासाठी काय करावं लागेल महाराज? एक तर शबरी व्हावं लागेल, एक तर केवट व्हावं लागेल. हा, नाही तर मग रावण तरी व्हावं लागेल. त्याचं ठरलं होतं होई नाही भजन तामस दे. त्यानं पहिले सांगितलं महाराज माझ्यानं विना एकादशी होत नाही. तर मग नारद म्हणले रट्टम रट्टा होते काय? तर म्हणजे ते होते. मी लय जणांचे हळदीचे कार्यक्रम पूर्ण केले. म्हणे मग तू एक काम कर, तू त्याची बायको आण, मग तू तुला चांगली हळद लावेल. नक्की काय? म्हणे हो. बरं मग आपलं खानदान म्हणे ते हिच्यावर नागत फिरते, तू पाहिलं तुझ्या राशन कार्डात नाव नाही ठेवत तू.
तू फक्त त्याची बायको ताण. याचा अर्थ आहे एक तर दुर्जन तरी पराकोटीचा भाव, नाही तर सज्जन तरी पराकोटीचा भाव. मधला कार्यक्रम नाही आहे हा. आपण असुराला नाव ठेवतो पण पराकोटीचे दुर्जन होते, पराकोटीचे. म्हणजे तप करून कोणी देवाशी वैर करत असते काय? साधी गोष्ट आहे का? अरे असुर होते पण तप केवढं होतं जीवनात हा. म्हणजे मुंडकं उडवायची तयारी. पण आपल्याला अगरबत्तीचा चटका सुख करता तू करता वारता निघाला घर सोड. गणपती एकटा चटका लागला चटका लागला चटका लागला. पराकोटीची वाट पाहावं लागेल. जेव्हा शबरी सारखी वाट पाहिजे असं जमत असेल तसं कर. ऐसा कर घर आवेरा. पण एवढं करण्यासाठी काय करावं लागेल? और धंदा सब छोडे ही काम विठोबार और धंदा सब छोडेगा. 10:30 वाजले ना राहिलं ना आकाश. तू एक काम कर माया बरोबर. मी तिकडे आता 22 पर्यंत. तुम्ही कितीपर्यंत आहे याला वृंदावनला? थांब 2-3 दिवस. बस आपण तिकडे जाऊ, कैलासातच जाऊ डायरेक्ट. 22ला मी तिथं जाऊ. 22 पासून चालले जाऊ आपली केदारनाथला. मग मोकळ्या. त्यानं आल्या आल्या मला कानात सांगितलं कैलास के निवासी. आवाज कैलासावर जाऊन बसला है की नाही? के कैलास के निवासी. विको वाढून द्या थोडासा. बेस कमी करा थोडासा आणि साऊंड थोडा कडक करा. कबीर खड़ा बाजार में मांगत सबके खैर. ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर. ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर. कि कैलाश के निवासी नम बार बार हो आयो शरण तिहारे. भोले तार तार हो कैलाश के निवासी. बखान क्या करूं तेरी राखों के ढेर का. लपटी भभूत में है खजाना कुबेर का. लपटी भभूत में है खजाना कुबेर का. बड़ा है तेरा दायरा बड़ा दाता है तू. कैलाश के निवास कैलाश के निवास कैलाश के निवास. झालं ना? एवढी इच्छा होते. आणि ते 2-3 वेळ म्हणतात तू काय तेवढंच ऐकायला ते काय माहिती. कुठेही कीर्तन आहे कैलास की कैलास की. माझ्या 2-3 मी एमपीत गेलो का ते एमपी वाले म्हण पंचयोगी आवाज आहे. पंच्याचाच आवाज बसला. आता कोणचे आवाज काढा. तिकडे पुढे आता लोक सुनवतो गंगा आटली सुनवतो. काय कधी तो स्टेज वेगळा हा स्टेज वेगळा. आता आतापर्यंत मी कथा आणि कीर्तन कधी मिक्स नाही केलं. कीर्तन कीर्तनासारखं ठेवलं, कथा कथेसारखं ठेवलं, नाही तर मिक्स नाही झालं. राम राम असं नाही मी येऊ नाही दिलं. ते
मी लई पुराण सांगितले आता येऊ नाही दिले, मिक्स नाही दिले. कीर्तनात तो स्टेज वेगळा, हा स्टेज वेगळा, तिथलं वेगळं इथलं वेगळं, हे सगळं तिकडंच आहे. आत्ताही काल परवा आपण एक नवीन भजन गायलं, आत्ता काल परवा गायलं, छान गायलं. मी एक गवळण कंपोज केली, आडव्यात आलात. हरि बिन रहिया न जाए जिहीरा, कब की थारी देख रही हूँ, हरि बिन रहिया. यमन रागात विरह, या रागात विरह तयार होत नाही, पण याच रागात विरह तयार करायचा. म्हणजे तेच तर मग खासियत आहे त्याच्यात, आहे की नाही. पण म्हणणारे सगळे तरबेज पाहिजेत, नाही तर मग बस गणबाई मोगरा गणाची तसं होतं. नवीन म्हणला कि तेरा क्या विश्वास रे जोगे, कि तेरा क्या विश्वास रे जोगे, तो शब्दों का दास रे जोगे, तो शब्दों का दास रे जोगे. तो स्टेज वेगळा आहे, हे वेगळं आहे. तू कथेत ये, मग दिवसभर सांग, मी म्हणतो. आता तुला महादेवाला आवर घाल, नाही तर मी कायमचा चालला जाईल कैलास. कैलासात जायचं मस्त, हे कठीण आहे, ते सोपं आहे. मुंगी घातली जायचं मोठी स्टीलची चिलम गेली नदीच्या काठा, बेव लागला की काढला माल. बोले आपल्याला वाटले तो मसन आहे, 2 चिलमा अगो काय भूतही बेते त्या टाईप, हेच खसून आहे. हे सोपं आहे. असं झालेली सेवा हरिचरणी समर्पित करूया. इथे गुरुजींच्याकडे 2 वेळ आलो मी, आणि आपले पाटील साहेब त्यांचा आग्रह असतो येण्याचा. मागच्या वर्षी आलो होतो, तेला वाटलं हात मोडला तरी आला होता, आता सुद्धा झाला म्हणून आला. मागच्या वर्षी असा बसलो होतो, बोलता येणे, जास्त जोरात बोलाव असा आतून आवाज येईल, जास्त नाही जो नाही ब्रेक लागत, लय मोडलो होतो. पण ते कसं काय जपलं, मला अजूनही काही लोक हँग आहेत. तेवढं एवढं मोडतोड झालं, तुम्ही फ्रेश कसे राहिले. अरे मॅ म्हणलं माझा देव पाठीमागं होता, हे की नाही. देव सखा जरी जग कृपा करी. और लोक जे ॲक्सिडेंट होतात, लोक तडपतात, पण तिला गाडी येत नाही. माय ॲक्सिडेंट झाला, ॲम्ब्युलन्सवाला चालला होता, तुम्ही ॲक्सिडेंट झाला काय, मी आताच पेशंट हो कसा चलावर लवकर. आणि मॅ बी त्याला जोक सांगत नेलं, तुम्ही मोडले कुठं, म्हणलं ते एक्सरेत पाहू, तू बोर नको, तुला बायको आहे का, कुठं राहते ते म्हणे MP, तू काय करून राहिला इथं, 11 बाकऱ्या जवळ जाय. तुम्ही मला समजा, तुम्ही मोडले का मग गोष्टी सांगायला आले. आणि उतराच्या वेळेस त्याला म्हणा आता हात दे, बरोबर उचल मला जरासा व्यवस्थित, मॅट पण नको करू, रडत जाय तो. शेवटी त्यानं 60 फोटो काढले त्याने माझे. त्याच्या ड्रायव्हरला उतरवत ते म्हणे दुनिया में बहुत आदमी मिलेंगे, ऐसा आदमी मिलना बहुत कठिन है. इतना दुख में होकर के तो बोले अपने को पूछ रहा तूने खाना खाया की नाही खाया. असे त्यावेळेस अरे पा म्या सऱ्या अंगावरचं सोनं माय बॅगेत टाकलं, त्याच्यातलं छत्रेपणातील कुलूप लावलं, त्याच्या किल्ल्या बरोबर ठेवल्या गुड्यात. मी आणलं याच्यात जर कोण कार्यक्रम केला तर बॅगेत 2-3 लाख रुपये होते. मोडल्यावर म्हणलं विलास तुम्ही काय बॅग कुठं आहे रे आपली. कारण अशा ह्याच्यात लोक काय कार्यक्रम करतील सांगतात. मी ते पहिले गळ्यात लटकून घेतली, पहिले बांधून घेतलं स्वतःला, मग निघालो. मी एवढं चाललं डोकसं देव सांगा नाही पाहिजे. लोक तो हात नको हा काय वा खोड एवढा अडलावणार रातभर. कोण नाही रे कोणाचं, खरं पांडुरंगा झालं काय बेंड. एका बेंडातच रातभर जागरण म्हणलं. अरे एक वेग आपला प्रसंग येत असतात, जात असतात. देव पाठीमागे असला की सगळं होते. एकदा तुमच्या सगळ्यांच्या
चरणावर कोटी कोटी नमन. गुरुजी आले. 200 तर पक्केच आहेत. 200 आहेत ना. हा जास्त माहीत झालं मला 200 तुम्हाला 200 500. अरे बापा रे, मग कीर्तन करून 200च का. मी आता येत नाही बाबा पुढच्या काही. पाय राव पाटील पुढच्या वेळेला तुम्ही म्हणसाल तर ते पाहिजे हे येतील तर पहिले येईल विचारून घ्या. हा गुरुजीला जेवढे तेवढं मला द्यायला लागतं. म्हणजे संजय महाराज भेटले ते वेगळं आहे. तेव्हा मागा विरोधी पक्ष मागच आहे म्हणजे प्रश्न नाही. प्रांजळ आहेत ते मनाने. मला त्यांच्याकडे पाहिलं की मला वाटतं जनक महाराज असेच असते नाही. बिलकुल जनक ऐश्वर भोगून माणूस जमिनीवर बसला. नाही तर यावेळेस तेईनं जे कमावलं तर तेच्या बरोबर जे काही म्हातारी आहेत ना अजून बसले. 67 मध्ये मी अकोल्यात आलो. सुरुवातीची तो त्या काळामध्ये मी इथे 5000 स्क्वेअर फूट जागा घेतली होती. आपण माधव इकडे माधव प्राध्यापक मीच लावला. हा जयंत इकडे. तृप्ती कुठं गेली. अरे काऊन कान गरम करत. काही नाही. आपल्या जीवनात गेलेल्या विकेटा सांगणं चालू असतात. 63च्या दुष्काळात आपण त्यावेळेला गावात टँकरने पाणी पाजलं होतं आणि यायचेच नळ गेले आता. पण सगळं भोगून माणूस जमिनीवर आहे. आणि माणसाचा शेवट परमार्थात झाला पाहिजे ना. शेवट तर असाच झाला पाहिजे. माणसाचा शेवट आयुष्याचा असा व्हावा की त्या माणसाचा शेवटचा काळ साधूच्या संगतीत जावा म्हणजे आनंदाचा काळ. माणसाला शेवटी साधू नसतात. शेवटच्या टायमाला आपल्या नशिबी काय आहे ना. तू टुकुमकू बघतोय चांगला. कुठं कीर्तन आहे का प्रवचन काहीच नाही. पण जनक आहे महात्मा. जनक आणि ऐश्वर भोगाव अलिप्त राहतो. आळंदी पंढरपूर कुठेही पाहायचं सगळे आनंद आहे. सगळे अमोल भाऊ घेऊन आले पुन्हा. हे बरं झालं सांगा बरं. त्याच्यातही टेन्शन नाही. समजा डिझेल नाही काही नाही. पुढच्या खुर्चीवर बसणार थंडी हवा खाणार. विठ्ठल विठ्ठल. तो साधूच्या संगतीत गेल्यावर हा भल्ला फायदा. हरी भगत के तिनकुन सबको लागत पाव खाने को मिष्टान्न आणि आखिर म्हणजे स्पेशल जेट घेऊन वैकुंठ चले जाओ. स्पेशल गाडी. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन. 2 टाळकरी गेले तर आलेच नाही शेवटी. मा भरोसा नाही ना भावी परमार्थ. हा परमार्थ म्हणजे गाडीची ते स्टेपनी आहे. हाय तर खरी पण माहीत नाही हवा आहे का नाही म्हणून. काय टायर पंपवर स्टेपनी हाय ना स्टेपनी हवा आहे का त्याच्यात ते नाही माहीत. अरे काय हातात तोंडानं हवा बरा तसा हा भावी परमार्थ. का पोरगा टाळ घेऊन उभा किती वेळ उभा राहील हे नाही माहीत. त्यातले 2 तर झाले रवाना. ते आता पाहून राहिले गावात खाली जागा कोणाची आहे. तेवढा 7-12 घेऊन परवा मोकळे. सगळे गावचेच आहे का तुम्ही. याच गावचे सगळे 2-3 गाव. तुम्ही याच गावातले. अरे बॉस सांगा बरं. तुम्ही ह्याच गावाचे आहे का. परीक्षा झाल्या नाही चांगलं आहे. बरं आहे मग घरचं वातावरण शांत आहे. परीक्षा झाल्यावर तर बस उन्हाळा असते म्हणून. नाही तर हिवाळ्यात तुमच्या परीक्षा आल्या असते की नाही घरचे घेऊन निघून गेले असते. 2 हो दे बा ते आज म्हणाला झाल्या नाही म्हणता. बरं आहे. तुम्हालाही नमस्कार. आमचे तिन्ही गायनाचार्य गुरुजी विष्णुबाबाजी महाराजजी माऊलींना नमस्कार. विनेकरी बाबांना नमस्कार. सोबदार बाबांना नमस्कार. त्याच्यानंतर साऊंडवाले दादा जय हो तुम्हारी जय हो. मस्त साऊंड लावला आहे की नाही. छान लावला. हा आता साऊंडचं काय असं पहिले दुष्काळ गुरुजींच्या काळात कीर्तन गेले तो काढलाय खराब. माईक टांगला हवा आली माईक चाललाय विठ्ठला विठ्ठल. चाल म्हणणारे चाल म्हणताना त्याच्या चाली जुने फोटो तो माईक लटकला. हा नामा म्हणे अरे थांब. अजूनही जे त्या काळात गायन केलं त्या काळात ते आताही ओळखायला येतात. ते सवय लागली आहे ती. तू का म्हण. अरे आता माईक खाली आहे जना भाऊ. आता टांगणं बंद झाला.
साऊंडवाला माईक ताने पण स्टँड घ्यायची ताकद नव्हती त्याच्यात असा काळ. नंतर मग एका स्टँडवर 2 माईक चाल म्हणाला. त्याच्यात विष्णुबन मायासारखा असला की एक असा काय लयच खराब का. आणि एवढं वातावरण चांगलं होतं का पहिले. माझ्या जीवनात मला आठवते मी आळंदीहून आलो दुसऱ्या वर्षाला. लोकल्ले घरी आळंदीला गेल्यावर उभं करायचे काही नाही होत राय उभा. कारण मला पकवाज लागते बरं त्याला वाजवते आपल्या माझा पका आणला धरून गोळीवर पाय घेऊन राम कृष्ण पुन्हा गप्पा. अरे मी म्हटलं 10 किलो थांबला तो. हे पाय गड्या तू गेला अशी नाळण दिले असं जमते कर्णाशीन कर पहिलेच म्हणून मी येत नाही. लेकरू अगाऊ आहे. वाजव हे असं होतं. अरे कधी वाटलं नाही म्हणलं सुरुवातीच्या काळात जेव्हा हे सगळं चाललं कधी वाटलं नाही असं. कीर्तन सप्ताह माणसं धार्मिक झाले नाही कसं म्हणा. काल अख्खा भारत राममय झाला होता. कल्पना केली नाही कोणी. इथून 40 वर्षाच्या अगोदर या देशात राम काल्पनिक होता. या देशात मंदिर पोट भरायचे साधनं होते. पण एवढा काळ 70 वर्षाचा निघून गेला. विज्ञानवादी युगात माणसं अध्यात्मात एवढी भरारी गेली कधी वाटलंही नाही. कथेचे मोठे मोठे स्टेज काय होतं भागवत करायच्या जीवनात. त्याच्या बायकोले आता काम लागे कईपासून हनुमान जयंती झाल्या तांदूळ आहेत तुरी हरभरा दुसरं काम नाही. हा शिशा भरून आले तेलाच्या चटणी त्याच्यात त्याची पाकिट टाटा नमक त्याच्यात चटणी याच्यात काय बालाचे बाबा चटणी आहे. काय दिवस होती. याटोत महाराज बसत याटो चालला. भागवत होत वाटते रत्नापूरले. हो महाराज बसून कायच्यावर त्या पोतेवर. कधी कल्पना केली तुम्ही. कल्पना नाही केली. काय दशा होती. मग महाराजांनी सांगावं घरून येताना मोठमोठ अन्न आणलं पाहिजे धान्य आणलं पाहिजे. भागवतात पुण्य होते. तेईनं म्हणलं तापासून आता एकही नवीन भागवतकार म्हणत नाही मोठमोठ अन्न आणा म्हणलं. तो फक्त एवढंच म्हणते नारळाच्या खाली लाल दोऱ्यानं नोट बांधू नये ते फाटून जातील ही सांगणारे भागवतकारायला. पण केवढी काळजी. ते शेवटच्या दिवशी बोलत होता उद्या आपली ग्रंथपूजा आहे बरं का. तुम्ही येताना नारळ आणा आणि हो ते नोट त्या लाल धाग्यात बांधून नका आणू ती फाटते मग. हा तर नोट वेगळी आणा. नालो अरे वा सुधारला काळ. नाही तर पहिले तेल मग जिच्या घरी बाया येताना कथेत येताना एक टोपली बुटलंभर तेल तिथं आल्या का त्याचा कार्यक्रमच चालू. बापा ती भागवत चालू. हा भागवतकार अकोल्या जिल्ह्यातले पाहिजेत. सोपीनाथ बुवा चावतीनं 7 दिवसात राजा परीक्षितीला शाप लागला आणि म्हणे तुले 7 दिवसात सोपीनाथ बुवा चावून मरी. कथाकार अकोला जिल्हा. हा आणि मग त्या बाया मधात येणं मध्ये आल्या का ते पांढरे फुलं कोण्या झाडाच्या नसतं भागवतकाराच्या अंगात कोण पोतीच्या अंगात म्हणतात. हा काय बुवा काय म्हणणार आहे हेल्दीशी हिनं तेल बुटलं भरून आणलं म्हणून लगेच सऱ्या गावाच्या पुढं दान पावले बरं वाटते ते. अरे चाराने चिल्लर गोळा करत होती ही माणसं. आरतीतले पैसे आरतीतले माय ऐस कांड्या खातं काय. आता बंद झालं ते. कोणी कल्पना केली की एवढं सगळं सुधरे नाही. हे जुन्या लोकांनी प्रयत्न केले तो त्यांच्या प्रयत्नाला नाकारता येणार नाही तुम्हाला. मला कधी कधी असं वाटतं ना त्या दुर्गम काळात का होईना त्याने जसं आहे तसं त्याच्यात चालून घेऊन लोकांना या रस्त्यापासून वेगळं नाही होऊ दिलं. त्याने कसंच लावला त्या गोष्टी. उगाच या जुन्या लोकांचे फोटो थोडी लागले. ह्याने लय बाका परमार्थ केला. तुम्ही लय परीक्षा घेतली द्यायची लय परीक्षा. तुमच्या पै मला 7 दिवस वड्याची भाजी खायला लागली गोरेगावात. हा वड्या करतो बाई हो. गुरुजीला वड्या लय आवडतात. मी म्हणलं मी गुरुजी नाही हो मला काका म्हणतात. आम्ही आपलं साध्या मनात करतो गुरुजीला आवडतो म्हणून. मी मागच्या चक्रा विचारलं तुम्हाला वड्या आवडतात. तुम्ही कुठं सांगितलं वड्या आवडतात.
अरे बा लोक विचारतात मला हे वांग फिंग खाल्लं का मला जमत नाही एलर्जी आहे मला तर त्याचा खाज येते मग मी वांगा खात नाही तर लोक म्हणतात मग काय करू आता याला दुसरी सोपी भाजी काय सांगा मी म्हणतो वळ्या गिळ्या कर असं करून माणूस असं करा मग वळ्या गिळ्या ही खुशी आहे चेहऱ्यावरचे भाव तर समजायला पाहिजे काय करा कसं ना करा मग साधं खुशीचे भाव आहे खुशी आहे हे मजबुरी आहे का तू काही करत नाहीस कर बा तुझ्या घरात वड्या आहेत 7ही दिवस वड्या सकाळी वड्या संध्याकाळी वड्या जास्त वड्या खाऊन पोट थंड होते आणि सर्व वातावरण बिघडते पोटात काय मजबुरी आहे ते बोधे बाबाला त्या पितांबर शास्त्रीने कन्या खाऊ जर आणलं होतं जर आणलं सकाळ झाली पितांबर शास्त्री बाबा काय जेवतात सोजी दुपार झाली बाबा काय जेवतात सोजी अरे खाऊर आणला तो हा अरे सोजी एक दिवस आठवड्यातून म्हणेन माणूस सोजी आवडते रोज हा नाही बाबाला कारलं आवडते अरे एक दिवस आवडते बाबाला कारलं हा कारलं खाऊ मच्छरने बसून राहिला अंगावर काय सांगा तुम्हाला त्याचा विश्वास उडाला की रक्त गोड असते त्या काळात त्या लोकांनी सगळं केलं म्हणून त्याचे फोटो लागले साहेब नाही काल परवा कोणतरी कीर्तनकार म्हणून आमच्या कीर्तनाला लय गर्दी म्हणजे येळा आहेस तुला कीर्तनाला गर्दी नाही तू ज्ञानेश्वर महाराज सांगतो म्हणून कीर्तना मूर्खा डोक्यातून काढून टाक की मला गर्दी होते अरे गर्दी तर तमाशातल्या बाईला आहे पण तमाशातल्या बाईतून तुझ्यात काहीतरी फरक आहे तुझ्या पायावर लोक डोकं ठेवतात तू चांगलं बोलतो म्हणून नाही तुला ज्ञानेश्वर महाराज चांगले सांगता येतात म्हणून लोक म्हणतात आपल्या कीर्तनाला लय गर्दी आहे येड्या तमासगीर आहेस तू कीर्तनाला गर्दी नाही दर्दी पाहिजे असतात ह्या जुन्या लोकांचा त्याग आहे हे एवढे लोक बसले असतील इथे जे पहिले महात्मे महापुरुष कोणीतरी आले असतील 15-20 वर्षाच्या अगोदर 50 वर्षाच्या अगोदर 60 वर्षाच्या अगोदर त्या लोकांनी इथं आपलं तप खर्च केलं म्हणून एवढे लोक आहेत आजच्या बोवाला कोणी नाही आले जुने लोक बरेच म्हणतात अरे आपल्या गावात टमके बाबाजी येत होते तुमच्या भागात इलोरा संस्थानची कृपा आहे या परिसरात आहे का नाही मग ती किती दुर्गम काळात येत असतील ती लोक त्याच्यानंतर हा समाजाला आज जर एखाद्या मार्गात म्हणलं मला खूप गर्दी झाली तू मेकअप करून गेलता काय तुला काही बदल वाटते का तू आज अरे गर्दी नाही ही गर्दी जुनीच आहे वेळ्या नाही बरं काय लोक जाय जुन्या लोक जाय सगळं पण त्या जुन्या लोकांनी केलं आज रूप बदललं पहा बरं एवढ्याशा खेड्यात पटांगण आजूबाजूला सगळं सुंदर पहा बरं सब मोकळ्या याला ग्राउंडचे कार्यक्रम हे कार्यक्रम पुण्या मुंबईत राहायचे असं काय मोठ्या ग्राउंडला बसले लोक मस्त संध्याकाळी कल्पना नाही केली कोणी याचं किती सुंदर रूप आलं परमार्थ बदलला दिवसेंदिवस छान आहे एकदा परत सगळ्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन थांबतो ज्ञानेश्वर